आज गुरुपौर्णिमा. खरं तर जन्म झाल्यानंतर आपली पहिली गुरु असते ती आपली आई, पण त्यानंतर विविध रूपात अनेक गुरु सातत्यानं आपल्या आयुष्यात येत असतात. पण मग निसर्गातल्या विविध चित्रांविषयी काय म्हणाल तुम्ही? निसर्गातलं प्रत्येक चित्र आपल्याला काहीतरी शिकवत असतं, सांगत असतं. खऱ्या अर्थानं ते आपल्या गुरुस्थानी असतं. फक्त या ठिकाणी असावा लागतो तो शिष्यभाव. शिष्याच्या रूपात राहून ते निसर्ग चित्र जे आपल्याला शिकवण्याचं, सांगण्याचा प्रयत्न करतंय ते समजून घेणं. आणि मला वाटतं इथंच आपल्याला गुरु शिष्य परंपरेचं खरं महत्व सुद्धा कळत जातं, नाही का? रसिकाहो, ज्यांनी आपल्या चित्रांमधून भारतीय संस्कृती, विचार, मूल्य, अगदी गुरु शिष्य परंपरा सुद्धा मांडली असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत सर आज आपल्या सोबत आहेत. आणि आज आपल्या गुरुपौर्णिमेच्या विशेष कार्यक्रमात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री पुरस्काराबद्दल आपलं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या कलेचा गौरव म्हणजेच आपल्या सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन आपला सन्मान केलेला आहे, तर आपली काय भावना आहे याविषयी? कलाकाराला त्याच्या कलाकृतीला दाद मिळते ना, तोच त्याचा पहिला पुरस्कार असतो. आणि मग ती पुरस्काराची पातळी जसजशी उंचावर झाली तसतसा आज पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. पुरस्कार घेतल्यानं अनेकांप्रमाणे मलाही आनंद झाला, निश्चितच होतो. आणि आपल्याला आनंद झाल्यापेक्षा आपल्याला मिळाला म्हणून अनेकांना आनंद झाला ना, त्याचाही एक वेगळा आनंद असतो. परंतु कुठेतरी मनामध्ये जाणवलं की हे इदम न मम ही भावना ठेवली पाहिजे. सन्मान हा केवळ वासुदेव कामतचा नाही, हा दृश्यकलेचा सन्मान आहे, हा कलेचा सन्मान आहे. कारण एका व्यक्तीच्या नावापुढे सन्मान दिला जाणं हे निमित्त मात्र आहे, परंतु त्याच्या कर्तृत्वाला सन्मान मिळाला हे महत्त्वाचं आहे. आणि त्या कलाक्षेत्राला मिळाला म्हणजे अनेकांनी मला प्रतिक्रिया देत असताना सुद्धा माझ्या फेसबुक पेजवर की आम्हाला पुरस्कार मिळाल्यासारखा आनंद झाला. हे जेव्हा ते म्हणतात ना, तेव्हा खूप बरं वाटलं की हा केवळ काही जण म्हणतात तुम्हाला अगोदर मिळायला पाहिजे, पण त्या गोष्टीला महत्त्व देत नाही. परंतु एक निमित्त मात्र आपण झालो आणि आपल्याला पुरस्कार मिळाला. अनेकांप्रमाणे मलाही आनंद झाला, नाही म्हणत नाही. परंतु तो पुरस्कार मिळाल्यानंतर आपण ठीक वेळ थांबू शकत नाही. आपल्यावरती जबाबदारी आणखीन वाढते. उद्या अरे तुझे चित्र पाहिल्यानंतर पद्मश्री मिळालेलं वाटत नाही रे, असं कोणी म्हणता कामा नये. कारण त्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती म्हटल्यानंतर तुम्हाला आणखीन खूप सांभाळून आणि विचारपूर्वक चांगल्या प्रकारे आणखीन पुढे, कारण देर इज ऑलवेज रूम ऑन द टॉप, ते सातत्याने चालू ठेवायला. तर ही जबाबदारी पण लक्षात येते. तर तसा प्रकारचा तो एक आनंद, एक सोहळा अनुभवता आला, फार चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनाच काय स्पेसमध्ये जाऊन बघता येत नाही, पण ज्याला स्पेसमध्ये जाता आलं त्याला एक वेगळा आनंद मिळाला. तसाच मलाही आनंद झाला, यात प्रश्नच नाही. परंतु हा आनंद माझ्या कला निर्मितीला बाधक ठरता कामा नये, प्रोत्साहन देणारा असावा, पुढचं क्षितिज दाखवणारा असावा, ह्याची पण जाण मला ठेवावी लागते. त्या पद्धतीने आम्ही पुरस्काराकडे बघत असतो. वा सर, आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर मला तुमची अनेक चित्र आठवत आहेत. अगदी शिवरायांची सुद्धा, बाजीप्रभूंची सुद्धा अनेक चित्र आणि गुरुशिष्य परंपरेचं महत्व अधोरेखित करणारी अशी चित्रमालिका सुद्धा आपण केलेली आहे. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्या गुरूंविषयी काय सांगाल? चित्र काढण्याची आवड तशी मला अगदी बालपणापासून होती. 2.5 वर्षाचा होतो, 3 वर्षाचा होतो तेव्हापासूनच मी चित्र काढत असे. आणि माझे आई वडील किंवा माझे नातेवाईक किंवा शेजारी पाजारी सांगतात की एखादा मुलगा रडला, अस्वस्थ झाला की त्याला काहीतरी खाण्यासाठी चॉकलेट ट्रॉफी दिली जाते. परंतु माझ्या आई वडिलांच्या लक्षात आलं होतं की ह्याच्या हातात एक खडूचा तुकडा दिला तर हा तासनतास शांतपणे चित्र काढत राहतो. त्यावेळी घराच्या भिंतीवरती आणि चाळीत राहत होतो, त्यामुळे त्याच्या ओट्यावरती चित्र काढत असे. धावणारी रेलगाडी असाय, त्यात मोटार असे. तर असं चित्र काढत असताना त्या गाड्यांचे आवाज पण काढत मी एकटाच बसून राहील. तरीसुद्धा ह्याला जर यात प्रगती करायची असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन दिलं गेलं पाहिजे असंही त्यांना वाटायचं पालकांना. पण मला आठवत आहे की काही आडव्या रेषांना उभे रेषांचं छेद देत मी रेलगाडीची चित्र भिंतीवर काढायचो. आणि त्यातलं जर चित्र जर एखादं बरोबर नाही आलं तर ही तुटलेली गाडी, याच्यात कोणी बसू नका असं कोणाला तरी मी सांगत असे. म्हणजे अशा प्रकारची एकरूपता त्यावेळी दिसली होती. आणि लहानपणापासून मी डाव्या हाताने चित्र काढायचो, आजही डाव्या हातानेच मी चित्र काढतो. आणि ही चित्र काढत असताना जेव्हा शाळेत जायला लागलो त्यावेळी लिहिण्याचं काम जे आहे हे उजव्या हाताने तरी व्हावं म्हणून आई वडील मला
फोर्स करायला लागले, आग्रह करायचा की बाबा तू उजव्या हाताने कर, उजव्या हाताने. आमच्या बाजूला एक नारायणराव जोग म्हणून, मी त्यांना आजोबा म्हणायचो. ते एकेकाळी गोवा हिंदू असोसिएशन वगैरे, सीमेवरून परत जा वगैरे अशा नाटकात काम केलेले होते. त्यांची कितीतरी स्वगत आम्ही ते बंद खोलीत म्हणायचे, तेही मी ऐकलेलं आहे. तर त्यांचं माझ्यावरती फार विशेष प्रेम होतं. आणि मग माझ्या उजव्या हाताने खडू लिहून किंवा पेन्सिल घेऊन किंवा पाटीवरची पेन्सिल घेऊन लिहायला फोर्स करतायत म्हटल्यानंतर ते माझ्या आईला म्हणाले, बाई ग, त्याच्या हातात कला आहे, उगाच त्याला डाव्याचं उजवं करून त्याची कला संपून जाईल, तेव्हा तुम्ही तो प्रयत्न करू नका. आणि तेव्हापासून मग पालकांनी माझ्यावरती कधी कुठल्या प्रकारचे, शाळेत सुद्धा आग्रह केला नाही की उजव्या हाताने लिहि. मी डाव्या हाताने चित्र काढायचो. अजूनही मी डाव्या हाताने चित्र काढतो. जेवण मात्र माझं उजव्या हाताने असतं, पण हातात चमचा आला तर तो डावा हात येतो. तर म्हणजे ती जी सवय असते ना ती कायम असते. आणि मग मी शाळेत असताना चित्र काढायचो. म्हणजे मला आठवतं आहे की अ आ ई किंवा क कमळ वगैरे करत असताना ते त्या अंकलिपीमध्ये किंवा त्या पुस्तकात जे चित्र असायचं ना ते पण मी बाजूला काढत असे. म्हणजे क केल्यानंतर कमळाचं चित्रही काढायचो. खटारा जवळ तसा काढायचं. तर मास्तर म्हणायचे की बाबा तू हे चित्र का काढतो, तुला फक्त अक्षरं गिरवायला सांगितलं, मग यांनी चित्र का दिले तिकडे, म्हणून मी ते करतो. मग त्यावेळी त्या शिक्षकाने माझ्या आई वडिलांना बोलावून सांगितलं की ह्याचा कल चित्रकलेकडे आहे, त्या प्रोत्साहन द्या. अनेक चित्रकारांच्या बाबतीत असं दिसलेलं आहे की त्याला अभ्यासाच्या ऐवजी चित्र काढतो म्हटल्यानंतर त्याला ओरडायचे. म्हणजे मला आठवतं की एस एस शेख म्हणून जे प्रसिद्ध चित्रकार होते ते म्हणायचे की मी चित्र काढतो म्हणून माझ्या वडिलांनी माझ्या हाताच्या बोटावर पट्टी मारलेली आहे. म्हणजे काही वेळा प्रोत्साहन दिलं जात नाही, पण मी भाग्यवान असं आहे की माझ्या आई वडिलांनी, माझ्या शेजाऱ्यांनी, सगळ्यांनी मला आणि शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा चित्रकलेच्या बाबतीत मला भरपूर प्रोत्साहन दिला. आणि हे प्रोत्साहन देणारा सुद्धा ना एक गुरुस्थानी असतं. आपण जे काढलंय ना ते बरोबर आहे आणि त्यात अशी सुधारणा होऊ शकते असं सांगणारा जो असतो ना तो पहिला गुरु असतो. अगदी. परंतु हे काय काढलं, असं नाही काढायचं, तुला काढायला जमतच नाही, अशी नकारार्थी भूमिका जर समोरचा माणूस ठेवत असेल तर तो गुरुस्थानी येऊ शकत नाही. आणि त्या प्रकारचं प्रोत्साहन मला नेहमी मिळालं. शाळेमध्ये महाजन सर म्हणून होते आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या घरी तर शनिवार रविवारी ती विद्यार्थ्यांची अशी गर्दी असायची. म्हणजे रांगणाऱ्या मुलापासून ते अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलापर्यंत जवळ 30-40 जण त्याच्या बंगल्यावरती चित्र काढायचे. त्यामुळे त्यांनी शिक्षक म्हणून आणि चित्रकला या विषयाचं मार्गदर्शन म्हणून एक जे प्रेम दिलं होतं ना ते प्रेम मलाही मिळालं आहे. आणि मग ते नारायणराव जोग जे होते किंवा ज्यांना आम्ही जोगदादा म्हणायचो ते वडिलांना म्हणाले की मी आता ह्याला एका ठिकाणी घेऊन जातो, ते त्याला चांगलं मार्गदर्शन करतील. नाना अभ्यंकर, दी अभ्यंकर म्हणून जे स्वतः उत्तम मातीमध्ये पोर्ट्रेट करणारे शिल्पकार होते, चित्रकार पण होते, परंतु व्यवसायाने किंवा प्रोफेशनने ते ज्योतिषी होते. आणि त्यांच्याकडे मला हे जोगदादा घेऊन गेले आणि मग त्यांनी मला सांगितलं की हा एक हिरा तुमच्याकडे तरसण्यासाठी देतो आहे. आणि मग त्यांनी सगळी माझी चित्र बघितली, मी नेलेली, मी कॅलेंडरची कॉपी करायचो, ती सगळी चित्र त्यांनी बघितली आणि म्हणाले की उद्यापासून ही माझी खिडकी उघडी आहे, म्हणजे मी आहे असं समज, तू केव्हाही येऊ शकतोस. येताना फक्त स्केचबुक म्हणजे कोऱ्या कागदाची वही आणि एक पेन्सिल खोडरबर घेऊन येत जा. आणि मी त्याप्रमाणे म्हणजे इयत्ता 6वी किंवा 7वीत असताना मला त्यांचं पहिलं मार्गदर्शन लाभलं. सर, पण कलेचा वारसा तुमच्या घरातूनच आहे ना मिळालेला तुम्हाला? हा प्रश्न जास्त आपल्याकडे भारतीयांमध्ये विचारला जातो, कारण आपल्याकडे ना काहीतरी परंपरेनं आल्याशिवाय येत नाही असा प्रकारचा एक चांगला गोड गैरसमज आहे. परंतु मी एक स्केचिंगवरचं पुस्तक पाहिलं होतं आणि त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांनी लिहिलं होतं की हातात पेन्सिल, चित्र काढण्यासाठी कोरा कागद आणि मनात दुर्दम्य इच्छा निर्माण झाली तर तुमच्यातला चित्रकार जन्माला आला असं समजा. त्यामुळे जर मी म्हटलं की परंपरेनेच ही कला येते असं जर म्हटलं तर मग ज्यांना कोणाला परंपरा नाहीये ते मग कधी चित्रकलेकडे वळणारच नाहीत. त्यामुळे तशा प्रकारचं विधान मी करायला जात नाही. परंतु आहे पूर्वपेटिका. म्हणजे माझ्या आईचे सख्खे मामा हे कर्नाटकातले रंजाळ गोपाळ शेणाई म्हणून शिल्पकार होते. म्हणजे धर्मस्थळला जी 45 फुटाची बाहुबलीची मूर्ती आहे ही त्यांनी केलेली आहे. मी त्यावेळी SSC ला होतो. प्रसिद्ध आहे खूप. हो, ते शिल्प ते त्यांनी केलेलं होतं. ते उत्तम चित्रकार होते, उत्तम शिल्पकार होते आणि दगडामध्ये काम करणार होते. माझी आजी म्हणजे वडिलांची आई ही घरी गणपती करायची गावात
वा. म्हणजे गावचा देवळाचा जो गणपती असतो हा, तो आजी करायची. त्यामुळे तसा म्हटलं तर वारसा आहे, नाही म्हणत नाही मी, परंतु वारसा नसला तरी सुद्धा दुर्दम्य इच्छेने कोणीही चित्रकलेकडे किंवा कुठल्याही कलेकडे वळू शकतो असं मी मानतो. वा. सर, तुम्ही एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की व्यक्तिचित्रण करण्याची उर्मी आपल्या मनात किंवा आपल्या मनात इच्छा निर्माण झाली की तेवढंच पुरेसं आहे, किंवा मग पोर्ट्रेट काढणं म्हणजे हुबेहूब चित्र काढणं नव्हे. दुसरं असंही म्हटलेलं आहे की कला ही अशी आहे की त्याच्यासाठी श्रीमंतीची आवश्यकता नाही. ही सगळी जी विधानं आहेत ना, ही त्या कलेवरचं प्रेम व्यक्त करतायत. पण मग यातून चित्र सुचतं कसं, म्हणजे मनात तयार होते का ती प्रतिमा आधी? जो चित्र काढतो ना त्याच्या मनामध्येच प्रतिमा निर्माण होते असं नाही. हां, प्रत्येकाच्या मनामध्ये, म्हणजे मी खूप वेळा म्हणतो की विचाराला एक भाषा असते. बरोबर. आपण एकटं जरी असलो ना तेव्हा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या मातृभाषेत किंवा अवगत असलेल्या सहज भाषेमध्ये पण विचार करतो, पण विचाराला एक दृश्यही असतं. म्हणजे आपण कुठल्या तरी ट्रेननी चाललोय किंवा बसनी चाललोय आणि मग लक्षात आलं की कुठेतरी एक ऍक्सिडेंट झाला, हां, आपली बस पुढे निघून जाते हां. आणि तो ऍक्सिडेंट पाहिल्यानंतर सगळे आपापसात बोलायला लागतात आणि मग कोणीतरी सांगतो अरे हा ऍक्सिडेंट काहीच नाही, मी तो अमुक अमुक बघितला होता ना, तो असा झाला होता, आणि मग त्याचं तो तंतोतंत वर्णन करतो. ते काय पाठांतर केलेलं नसतं, बरोबर. त्याच्या मनचक्षुसमोर तो प्रसंग जशाचा तसा परत यायला लागतो. म्हणजे विचाराला जशी भाषा असते ना तसं विचाराला एक दृश्य पण असतं. हो. ते व्यक्त करण्यासाठी चित्रकाराला एक साधन ती तुमचा साधनं पेन्सिल आहेत. आणि कॅनव्हास. आणि त्याच्यामधून तो चित्र व्यक्त करतो. तर ही जी पद्धती आहे ना, ही म्हणजे कल्पनाशक्ती ही प्रत्येकाकडे आहे, कमी जास्त प्रमाणात कशी असेल, हां. परंतु ती व्यक्त करण्यासाठी जे माध्यम असतं ना त्यामध्ये ते पारंगतता जी आहे ना ती तपश्चर्येने येत असते. चटकन कोणाला लिहिता येत नाही. बरोबर. अनेक जण चांगली कामं करतात, चांगले बैठकीत बोलतात, पण मंचावर जाऊन 4 शब्द बोला म्हटलं तर बोलता येत नाही, कारण ती एक कला आहे. बरोबर. त्याचप्रमाणे चित्र काय चुकलं आहे हे सांगणारे पण अनेक जण आहेत, पण नेमकं कुठे चुकलं आहे आणि ते कसं दुरुस्त करायचं हे चित्रकलालाच कळतं, ते समीक्षकाला नाही कळत. बरोबर. तर ह्या पद्धतीने ती कला अवगत होण्यासाठी केवळ विचार नव्हे तर प्रत्यक्ष आपल्याला हाताला सुद्धा आणि शरीराला सुद्धा ती सवय द्यावी लागते आणि ते सातत्य लागतं. हां. चांगलं चित्र करण्यासाठी अनेक चित्र केल्यानंतर चांगलं करतात. चांगलंच मी फक्त चित्र करीन नाही तर करणार नाही असं कधी होणारच नाही. तर त्यामुळे ह्या पद्धतीने काम करत असताना म्हणून ते मी विधान केलं की पोर्ट्रेट करणं म्हणजे व्यक्तिचित्र काढणं म्हणजे हुबेहूब काढणं नव्हे. एखादा फोटो ज्यावेळी बघतो ना तो एका फ्रिक्शन सेकंडचा असतो, परंतु मी ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला समोर बसवून किंवा त्याच्याशी संवाद करत चित्र करतो त्यावेळी ते तयार झालेलं चित्र त्या दोघांच्या मधला संपर्क जो 1-1.5 तासाचा आहे त्याचं ते प्रतिबिंब आणि साक्ष असतं. तो हा वेगळा प्रकार आहे म्हणजे फोटोमधला आणि चित्रामधला. तर त्यामुळे जे चित्र बनत असतं ना त्यावेळी म्हणजे आपण म्हणतो की आपण हसतो म्हणजे केवळ ओठ हसत नाही, त्यावेळी गालामध्ये फरक पडतो, नाकपुड्यांमध्ये फरक पडतो, डोळ्यांमध्ये फरक पडतो. काही वेळा एखाद्याचा अपमान झाला तरी तो हसत हसत स्वीकारतो पण त्याचे डोळे स्वीकारत नसतात, डोळे वेगळे बळतात. म्हणजे हे जे आहे ना की निरीक्षण, हां, तर हे निरीक्षण तेवढंच महत्वाचं आहे. तर ह्या पद्धतीने काम करावं लागतं आणि असं काम करण्याची सातत्याने सवय असेल तरच होतं. चित्र कसं काढायचं हे माहीत असलं तरी चित्र काढत असेल तरच ते जमतं. नंतर काढणं बंद झालं पण माहिती आहे पण माहिती नाही करता येत. असं होणार ना, कारण आता पश्चिमोत्तानासन कसं घालायचं हे मला माहिती आहे, मी लहानपणी करत होतो, आता का जमत नाही कारण आता शरीर साथ देत नाही. बरोबर. म्हणजे आपल्या हाताला सतत जोपर्यंत सवय नाही आहे ना तोपर्यंत आपण ते करू शकत नाही. त्यामुळे आम्ही आता चित्र करत नाही, आता मी करू शकत नाही, याचं कारणच असं आहे की आपण त्या प्रत्यक्ष कृतीपासून लांब झालो, विचार चालू आहेत डोक्यामध्ये. सर, तुमचे आदर्श कोण होते मग सुरुवात केली तेव्हा? काय असतं की हे आदर्श बदलले जात नाहीत परंतु त्या आदर्शामध्ये भर पडत असते. लहानपणी जी घरामध्ये चित्र असायची, मला चित्रकलेची आवड आहे म्हटलं तर वडिलांना एखादं चांगलं चित्र जरी कुठे दिसलं ना तर ते विचारून घेऊन यायचे. मग मला दलालांची चित्र आवडायची, मुळगावकरांची चित्र आवडायची, S.M. पंडितांची चित्र आवडायची. नंतर नाना अभ्यंकर स्वतः जे पुतळे करायचे त्यावेळी मी बघायचो की यांच्याकडे फक्त 2 फोटो आलेत पण हे नाक डोळे सगळ्या बाजूने ते कसे काय करतायत ते, ह्याचं मला आश्चर्य वाटायचं. त्यामुळे त्यावेळी तो आदर्श होता. आणि त्याच्यानंतर मग नानांनीच एक दिवशी वडिलांना सांगितलं की आत्ता एक प्रदर्शन जहांगीरमध्ये भरलेलं आहे, ते उत्तम जलरंगातलं प्रदर्शन आहे.
ते वासुदेवला एकदा दाखवून आणलं. त्यामुळे मला होतं 8वी 9वीत असतानाच मला वडील पहिल्यांदा जहांगीर आर्ट गॅलरीत घेऊन आले आणि त्यावेळी MS जोशींचं प्रदर्शन भरलं होतं, ज्यांनी मॉडेल आर्ट स्कूल सुरू केलं. आणि ती जलरंगातली चित्र बघितली, मला ते इतकं खुश झालो मला ते आदर्श वाटायला लागले. तर मग अण्णा म्हणाले कसं वाटतं, म्हटलं इतकं सोपं आहे हे काम, हे तर मलाही करता येईल म्हणाले. अण्णा काही बोलले, ठीक आहे कर खरं. घरी आल्यानंतर पेपर लावला आणि पोस्टर कलर होते, भरपूर पाणी घातलं आणि ब्रश घेऊन असा एक वॉश मारला तर सगळे गंगा यमुना भागीरथी खाली आला. मला कळेल आता काय करायचं. तर म्हणाले वासुदेव काय झालं, सोपं आहे म्हणालास ना. नाही ना, सोपं तर वाटलं पण नाही आहे, उद्या नानांना विचार. मग नानांकडे गेलो, मग म्हटलं असं असं प्रदर्शन बघितलं, मला वाटलं ते सोपं आहे म्हणून. तेव्हा नानांनी सांगितलं की वॉटर कलर किंवा जलरंग ज्याला म्हणतात ना, हे दिसायला सोपं आणि करायला सर्वात कठीण आहे. तर हे जेव्हा मला पहिल्यांदा कळलं ना, त्यावेळी आत्ता सुद्धा विद्यार्थ्यांना सांगतो की ज्यावेळी जलरंगातलं प्रभुत्व तुमच्याकडे येईल ना, त्यावेळी तुम्ही कुठलंही माध्यम हाताळू शकता. कारण ते काम करण्याची पद्धती काय आहे, त्याच्यातनं असा का रिझल्ट मिळवला जातो, हे म्हणजे नानांनी पहिल्यांदा सांगितल्यापासून ते कॉलेजपर्यंत कितीतरी जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने, संभाजी कदमांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं किंवा आणखी कोणी. मग त्यावेळी सगळं कळलं की हे माध्यम प्रत्येक जण किती वेगवेगळ्या पद्धतीने पाहतोय, करतोय. मग अशा वेळी ह्या सगळ्या व्यक्तींना आमच्यासाठी आदर्श असतात. जे हयात नाहीत असे पाश्चिमात्य कलाकार आहेत. मला कधी कधी रेम्ब्रांट आवडायला लागला, त्याच्यानंतर मग जॉन सिंगर सार्जंट आवडायला लागले, जोशुआ रेनार्ड आवडायला लागले, रुबेची चित्र आवडायला लागली. प्रत्येक वेळी काय असतं, आपली जशी जशी प्रगती होते ना, तसं पुढचं क्षितिज बघताना आपल्याला त्या ठिकाणी कोणीतरी उभं असल्यासारखं वाटतं आणि मग त्यांचं काम आपल्याला जमलं पाहिजे किंवा तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे असं वाटायला लागतं. तर हा आदर्श हा सतत येत असतो. कधी कधी आपल्या विद्यार्थ्यांकडनं सुद्धा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे गुरु शिष्याचं नातं आहे ना, हे रक्ताचं नातं नाही आहे. म्हणजे बाप जरी मुलाला शिकवत असला तर शिकवताना तो गुरु आणि शिष्यच असतो. आणि गुरुला आणि शिष्याला हे कधीही वयाचं बंधन नसतं. म्हणून कपिल मुनी ज्यावेळी आईना शिकायला लागले त्यावेळी आई खाली बसते आणि कपिल मुनी वर बसते. आणि त्या पद्धतीने म्हणून कुठल्याही कलेची परंपरा ही जपली जाते आहे ना, ही गुरुशिष्य परंपरेने जास्त जमले, वंश परंपरेने फारच कमी. माझ्या आईचे मामा जे शिल्पकार होते त्यांना 9 अपत्य होते, पण कोणीही शिल्पकार झाला नाही, असं आपण पाहतो. आपण कलाकार हा जन्माला यावा लागतो असं म्हणतात. म्हणून मग कशी म्हटलं ना की ज्यावेळी कलाकाराला किंवा कुठल्याही व्यक्तीला चित्र काढावंसं वाटतं ना, तेव्हा तिकडे कलाकार जन्माला येतो. ती उर्मी असते आणि त्या उर्मीतून ते साकारच जातं. अगदी बरोबर. परंतु जन्माला यावा लागतो, तो नाळ तोडून जन्माला आलेला म्हणत नाही. त्याच्या आयुष्यात ज्यावेळी कलाकार म्हणून त्याच्यामध्ये ती उर्मी जन्माला येते ना, तिथे कलाकार जन्माला येतो असं मला वाटतं. अगदी. तुमची चित्र आम्ही पाहतो तेव्हा त्या जलरंगातलं चित्र पाहताना सुद्धा एखादं छानसं मंदिर दिसतं, मागे छानसं झाड आहे, गाय बैल सारखा एखादा प्राणी आहे, पण ते रंग आहेत ना एकात एक इतक्या सुंदर रित्या असे मर्ज झालेले दिसून येतात ना. तर याचं मर्म काय आहे की आम्ही निसर्ग चित्र, ॲटलिस्ट मी तरी जी रंगवतो ती प्रत्यक्ष त्या जागी बसून रंगवत असतो. त्यासाठी भारतभर आणि भारताबाहेर सुद्धा मी प्रवास केलेला आहे. म्हणजे निसर्ग चित्रणासाठी म्हणून पण जात असतो, पण आता तर असं झालंय की मी काही दिवसांसाठी जर मी बाहेर जात असेल तरी माझं आर्ट मटेरियल माझ्या बरोबर असतं. त्यावेळी स्केचिंग करतो, लँडस्केप करतो. मला अजूनही करायला आवडतं. आपल्याकडे तर स्केचिंग करणं आणि लँडस्केप करणं हे अनेक आर्ट स्कूलमध्ये मी पाहतो की हे विद्यार्थी दशेपुरतच मर्यादित राहिलेलं आहे. असं नाही आहे. जसं अनेकांना अजून पाहावंसं वाटतं, अनेकांना त्याचं वर्णन करावंसं वाटतं, लिहावंसं वाटतं, मोबाईलवर फोटो काढावेसे वाटतात, मला त्या जागी बसून चित्र काढावीशी वाटतात. काय असतं की प्रत्यक्ष स्पॉटवर ज्यावेळी बसतो ना, त्यावेळी आपल्याला त्या वातावरणाचा सुद्धा अनुभव रोमारोमात आणि रंध्रात येत असतो आणि त्याच्यातून ते चित्र जन्माला येतं. एखाद्या जागी बसल्यानंतर अरे वा, इथे स्पॉट चांगला आहे. काही गोष्टी आपल्याला अशा जाणवलेल्या असतात की हे चित्रासाठी चांगलं आहे. अगदी. परंतु विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही त्यावेळी जेव्हा करायला बसता त्यावेळी मात्र तोच स्पॉट तुमचं नंतर चित्र बिघडवायला लागतो. का? कारण तुम्ही कशासाठी बसला होता ते विसरता आणि जे जे दिसतंय ना ते सगळं करायला लागतं.
मग तिकडे ती डॉक्टरची पाटी पण दिसते, टेलिफोनच्या तारा पण दिसतात, इलेक्ट्रिकचे बल्ब पण दिसतात. अरे काय काय कशासाठी ते बघून तुम्ही बसला होता का? तर काहीतरी ते तुम्हाला चांगलं जाणवलं तेवढंच. म्हणून मी काय म्हणतो की स्पॉटवर बसल्यानंतर सुद्धा अर्ध्यापेक्षा अधिक लक्ष तुमच्या चित्राकडे असलं पाहिजे. कारण पोर्ट्रेट असो, लँडस्केप असो, नाहीतर कुठलाही क्रिएटिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह विषय असो, चित्र चांगलं करणं हाच महत्त्वाचा उद्देश असतो. समोरच्या दृश्याचं किंवा समोरच्या व्यक्तीचं समाधान करण्यासाठी आपण बसलेलं नाही आहे. तर आपल्याला ते चांगलं जाणवलं ना ते. त्यामुळे स्पॉटवर काम करत असताना काय घ्यायचं आणि काय सोडायचं हेही तुम्हाला त्या ठिकाणी शिकवण तो समोरचा निसर्ग द्यायला लागतो. म्हणजे मला आठवतं की मी एकदा लँडस्केप करायला बसलो होतो आणि लँडस्केप करता करता मला वाटलं की ते झाड ते ह्या घराच्या मागे असतं तर बरं झालं असतं, म्हणून मी ते केलं. तर लोक उभी असतात मागे आणि त्यांना आवडतं. म्हणजे समोरचं दृश्य पांढऱ्या कागदावरती आकार घेत आहे हे त्यांना बघायला आवडतं. लोकांच्या मध्ये त्यातलं कोणीही चित्रकार असेलच असं नाही, किंवा चित्रकलेतलं कळणारा पण नसतं, माध्यम पण माहिती नसतं, परंतु ते कुतूहलाने बघतात, कौतुकाने बघतात. तर मला विचारलं, अरे वो पेड़ तो उधर आहे. गमतीत म्हणलं, वो उधर का पेड़ यहाँ तो नहीं ला सकता हूँ, लेकिन यहाँ तो ला सकता हूँ ना. तर हे त्यांनाही आवडतं. आणि माझं म्हणणं आहे की सर्वसामान्य जनता आणि चित्रकला याच्यातली जी दुरी किंवा गॅप आहे ना, ही केवळ गॅलरीतल्या प्रदर्शनांनी कमी करता येत नाही. लोकांमध्ये जाऊन काम करावं लागेल, लोकांच्या समोर काम करायला लागेल. आम्ही हँडमेड पेपरवर काम करत असतो आणि कोणीतरी म्हणतं, अरे वा ये तो थर्माकोल पे पेंटिंग कर रहा है, कारण त्याचं टेक्स्चर पाहिल्यानंतर वाटतं. मग दुसरं म्हणतं, अरे थर्माकोल नाही, वो हँडमेड पेपर होता आहे. म्हणजे कोणीतरी जाणता असतो, कोणीतरी न जाणणार असतो. आणि मग त्या दोन्ही गोष्टी ऐकायला मिळतात. आणि मी जेव्हा जेव्हा लँडस्केपला आणि फिरायला गेलो ना, त्यामुळे मी कधीही एकटा गेलो नाही. माझ्याकडे विद्यार्थी असतात, मित्र असतात. पूर्ण भारतभर प्रवास आणि भारताबाहेर केला तो पत्नी बरोबर केला. त्यामुळे मी लँडस्केपला बसलो की ती इंटरव्ह्यू घ्यायची एकेकांची. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मुलं असतील तर शाळेत चित्र काढतो का, मास्तर कधी चित्र काढून दाखवतात का, असं विचारायचे. म्हणजे हे जे आहे ना, हे वातावरण निर्मिती सतत कलाकाराच्या बरोबर असते आणि ती ठेवायला लागते. म्हणजे मी फक्त स्टुडिओत असेल तेव्हा चित्रकार आणि बाहेर असेल तेव्हा चित्रकार नाही. बाहेर तुम्ही जसं असं तसं तुम्ही वापरा, पण तुमच्या डोळ्यापुढे एक चौकट चित्रकाराची कायम असावी लागते. त्याच्यातून तुम्ही पाहायचं असतं. वा, क्या बात आहे सर. पण पोर्ट्रेट्स या विषयातली तुमची हुकूमत ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्यासाठी अनेक सन्मान सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत. आणि माय वाईफ या पोर्ट्रेटसाठी 2006 साली मानाचा समजला जाणारा द पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचा ड्रेपर ग्रँड पुरस्कार मिळालेला आहे. काय सांगाल याविषयी? लग्नानंतर माझ्या बहिणीला पत्नीच्या घरच्याने विचारलं, लग्नानंतर तुझ्या वहिनीला काम काय? तिने म्हटलं, तो सांगेल तेव्हा सांगेल त्या पोजमध्ये बसलं ना तरी सुद्धा पुरेसा आहे. आणि तुम्हाला सांगतो की माझी पत्नी भारती, तिचं नाव, पण मी तिला गृहिणीच म्हणायचो. मी भारती नावाने कधी हाक मारली नाही. तिचं नंतर अमृता माझी कन्या आणि माझे एक मित्र होते प्रकाश घाडगे म्हणून, या तिघांची मी भरपूर पोर्ट्रेट केले आहेत, भरपूर स्केचेस केले आहेत. म्हणजे ती इतकी केलेली आहेत की म्हणजे इज अ अवेलेबल मॉडेल किंवा एक प्रकारचा तो एक आपला संपर्क अशा प्रकारचा असतो. त्यामुळे भरपूर पोर्ट्रेट केले. म्हणजे कधी कधी तर अमृतामध्ये आणि गृहिणीमध्ये स्पर्धा व्हायची की माझ्या चित्रांना प्राईज जास्त मिळालेत का तुझ्या चित्रांनाचं प्राईज जास्त मिळालेत. त्यामुळे मी अनेक वेळा तिची पोर्ट्रेट केली आहे. पण 82 साली पहिल्यांदा मी पत्नीला फुल फिगर पोर्ट्रेटसाठी बसवलं होतं. त्यावेळी चित्रकार म्हणजे काय तिला माहितीही नव्हतं. म्हणजे पोर्ट्रेट करण्यासाठी कधी ती कोणासमोर बसलेलं नाही, तिला कल्पना नाही. मग कर्नाटकातून डायरेक्ट मुंबईतच लग्नानंतर. त्यावेळी जेव्हा तिचं मी पांढऱ्या साडीतलं पोर्ट्रेट केलं होतं, त्याला बॉम्बे आर्ट सोसायटीचं गोल्ड मेडल होतं 1982-83 सालचं. त्यानंतर पण अनेक वेळा काय तिची पोर्ट्रेट केली, त्याला पुरस्कार मिळाले आहेत. परंतु पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकाच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा म्हणून मी ते पोर्ट्रेट बनवलं असं म्हणता येणार नाही. याचं कारण असं की आपल्याकडे ज्या पोर्ट्रेट पेंटिंग कला प्रकाराला एकंदरीत भारतीय कलाक्षेत्रामध्ये दुय्यम स्थान आहे, हे मला सांगताना वाईट वाटतं, पण दुय्यम स्थान आहे. आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी ह्या विषयावरती 4 दिवसाची कॉन्फरन्स होते आहे. हे वाचल्यानंतर मला कुतूहल झालं आणि मग त्याला जाण्याचं मी नक्की केलं. त्याच्यानंतर आपल्याला विजा मिळायला पण खूप वेळ लागतो आणि मग लक्षात आलं की आपण पोर्ट्रेट पण करूया आणि पाठवूया. त्यात मी माझ्या एका मित्रांचं पोर्ट्रेट केलं होतं, माझ्या कन्येचं पण पोर्ट्रेट केलं होतं. आणि ही 2 पोर्ट्रेट आपण सबमिट करायची असं ठरवलेलं असताना ती 2 पोर्ट्रेट रोज मी बघायचो असं. आणि मला आता गृहिणी म्हणाली, तुमचं समाधान झालेलं दिसत नाही. म्हटलं नाही झालंय समाधान, मला अजून करावं असं वाटतंय. तुझंच करू का?
हां आता काय मी इझी अवेलेबल मॉडेल आहे, बस ते म्हणाले. आणि मग ती बसली खुर्चीत आणि त्यावेळी तिचं पोर्ट्रेट मी 2.5 तासाच्या 2 सिटिंगमध्ये ते केलं आणि ते पोर्ट्रेट मला खूप आवडलं. मग तेही मी पाठवलं आणि तेच पोर्ट्रेट सिलेक्ट झालं आणि त्याला ड्रेपर ग्रँड प्राइज. आता हा जो सगळा प्रवास आहे, योगायोग म्हणतील काही असेल ते, परंतु ते पोर्ट्रेट त्या ठिकाणी माझं कुणीही ओळखीचं नसताना सुद्धा त्याला उच्च पुरस्कार त्या संस्थेला द्यावासा वाटला, ही एक चांगली गोष्ट आहे. वा वा वा. परंतु तो पुरस्कार ज्यावेळी प्राप्त झाला त्यावेळी मनात सारखं वाटत होतं की मी एकटा आहे या ठिकाणी, पण मी एकटा नाही, आय एम रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ माय कंट्री. पोर्ट्रेट पेंटिंगचा भारतातलं जे काही स्थान आहे ना त्याचा मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे या ठिकाणी. प्राईज घेताना सुद्धा मी आपलं राष्ट्रगीत पुटपुटत होय, मी होय. ते स्वीकारलं. ही भावना तिकडे निर्माण होते. आता हे सगळं जे आहे ना, कलाकार सुद्धा ज्यावेळी एखाद्या ठिकाणी आपल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून जात असतो ना, त्यावेळी त्याला वैयक्तिक स्वरूप त्याचं राहत नाही. तो एक प्रतिनिधीसारखा असतो. प्राईज मिळालं वगैरे सगळा आनंद सगळा काय आहेच तो. परंतु इकडे आल्यानंतर मात्र मला वाटायला लागलं की आपल्याकडे सुद्धा याच तोलामोलाचे अनेक कलाकार आहेत. ते काम करू शकतात, काम दाखवू शकतात, काम देत आहेत. आता सुद्धा अनेक जण त्या ठिकाणी भाग घेत असतात. परंतु एक योगायोग सुरुवात झाली की बाबा पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेचा ग्रँड प्राइज घेण्याचा पहिला मान भारतीय चित्रकाराला मिळाला या ठिकाणी. तो माझ्या नशिबी आला, याचा एक वेगळाच आनंद आहे. पोर्ट्रेट पेंटिंगचा आता विषय निघाला आणि त्या पुस्तकाचा विषय निघाला. ते पुस्तक किंवा आपली जी काही पुस्तकं आहेत ती एलिमेंटरी इंटरमिडिएटची मुलं ही परीक्षेला फॉर्म भरला की घेतात आणि पुस्तकांमध्ये तुम्ही इतक्या छान रीतीने समजावून सांगितलंय ना की प्रत्यक्षासमोर उभं राहून कोणी शिकवतोय. म्हणजे चारकोल म्हणजे काय तर द्राक्षांच्या वेलीच्या त्या काड्या जाळल्या की त्यापासून त्या कांड्या तयार होतात. इथपासून ते पुढे अक्षरशः ते प्रात्यक्षिक दाखवून शिकवलेलं आहे. याविषयी काय सांगाल? खरंच आपल्याकडे ना ही एक फार चांगली बाब आहे, अर्थात सगळीकडे आहे, की कुठली तरी गोष्ट समजावून सांगताना अगदी पूर्णपणे ओपन होऊन समजावणं आणि मग त्याची जी काय कुवत असेल तो त्याप्रमाणे घेईल. त्यामुळे मी त्या पाश्चात्य पुस्तकांमध्ये किंवा तिकडच्या डेमोस्ट्रेशनमध्ये मी पाहिलं की तो कलाकार डेमो देत असताना सगळी माहिती देतो. मी पेन्सिल कुठली वापरतोय, कागद कुठला वापरतोय, ह्याचं टेक्स्चर कसं आहे. आणि तिकडे डेमो, आमच्याकडे डेमो जे होतात हे सायलेंट डेमो असतात, काम करत असतो आणि सगळे बघत असतात. तिकडे तसं नाही, तिथे पावलं पावले आणि प्रत्येक स्ट्रोकला प्रत्येक हालचालीला तो बोलत असतो. हे सगळं मी त्या ठिकाणी पाहिलं मी. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण सुद्धा अशा प्रकारे संवाद साधण्याची आवश्यकता आहे. कारण अनेकांचे प्रश्न असतात, प्रत्येक जण प्रश्न विचारेलच असं नाही, पण त्या प्रश्नाचे उत्तरं मिळते. मग मला वाटलं की रेखांकन, रेखाचित्र याच्यावरती सुद्धा आपण काहीतरी सांगितलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. कुठल्याही पुस्तकाचा आधार नाही घेतला, पण मी ज्या पद्धतीने करत राहिलो, मी ज्या पद्धतीने त्यातलं जाणत आलो ती गोष्ट आपण सांगायची आणि त्या सांगायच्या. मग सांगताना सुद्धा कसं कसं सांगायचं, मग ते त्या पुस्तकांमध्ये मी सांगितलं. पण पहिलीच अट आहे माझी, या पुस्तकातलं कुठलंही अनुकरण करू नये, ही माझी अट असते. का अट असते? कारण तुम्ही एकदा 2 डायमेन्शन टू 2 डायमेन्शन कॉपी करायला लागला की त्या ठिकाणी तुमचा मेंदू कॅल्क्युलेटिव्ह काम करतो, क्रिएटिव्ह नाही. परंतु प्रत्यक्ष समोर बसलेली व्यक्ती किंवा समोर ठेवलेली वस्तू तुम्ही पाहत असता त्यावेळी ती वस्तूची जडणघडण तुम्हाला 3D मध्ये समजायला लागते आणि मग त्या 2D मध्ये कन्वर्ट करत असताना तुमचा उजवा मेंदू काम करतो आणि क्रिएटिव्हिटी जागृत होते. याच्यासाठी समोर व्यक्तीला बसवायचं असतं, याच्यासाठी समोर वस्तू ठेवायची, याच्यासाठी प्रत्यक्ष दृश्य त्या स्थानावर बसून करायची असतात. कारण तुमची क्रिएटिव्हिटी फळाला आली पाहिजे. तर ह्या पद्धतीने मग ते पुस्तकात सांगितलं. आणि गमतीचा भाग म्हणून सांगतो की कधी कधी फेसबुकवरती माझं फेसबुक ग्रहिणीच हँडल करायची, कारण मला तेवढा वेळ मिळायचा नाही. तर कोणीतरी लिहायचं की सर मला स्केचिंग शिकायचं आहे, मला ड्रॉइंग शिकायचं आहे. मग ती इकडे लिहायची की सरांचं अमुक अमुक पुस्तक आहे ज्योत्स्ना प्रकाशांचं, ते पुस्तक तुम्ही घ्या. मग त्याचं लगेच उत्तर यायचं की आहे ते माझ्याकडे. मग ती म्हणायची ते आता जरा वाचा. म्हणजे काय असतं, म्हणजे भारतीय कलाक्षेत्रामधल्या विद्यार्थी दशेमध्ये किंवा कलाक्षेत्रामध्ये एक गुण किंवा दुर्गुण आहे म्हणा, काय असेल तो अवगुण आहे की आम्ही पुस्तकं गोळा करतो पण वाचत नाही. आपण पुस्तकं पाहतो पण वाचत नाही. आणि पाश्चात्यांमध्ये मला असं आढळलं की मी साधा कॅटलॉग जरी दिला ना तरी कॅटलॉगमध्ये काय लिहिलं आहे ना ते वाचतात. कारण हे जे जाणून घेणं जे आहे ना हे केवळ डोळ्यांनी नव्हे तर ते अंडरस्टँडिंगनी जाणून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मग तुम्ही त्या पुस्तकांमध्ये अगदी बोटाला धरून लहान मुलाला कसं शिकवतात तसं प्रत्येक पानावर शिकवलेलं आहे. हो, हे सांगणं आवश्यक आहे. काय असतं की
पेन्सिल कशी धरायची ही सांगितली जाते, पण पेन्सिल धरली जी जाते ना ही त्याच्या देहबोलीप्रमाणे, त्याच्या प्रॅक्टिसप्रमाणे. त्यावेळी प्रत्येकाचं धरणं वेगळं असेल, परंतु मी सांगतो की यात पेन्सिल धरलेल्या ठिकाणी 3 बोटांना, तिन्ही बोटांची जबाबदारी वेगळी आहे. हे जे बोट असतं ना, जे मध्यमा जी असते ती मध्यमा आश्रय देते, अंगठा हा पकड देत असतो बर. आणि तर्जनी ही मार्गदर्शन करत असते की पेन्सिल कशी आणि कुठे फिरवायची. वा. हे प्रत्येकाने पाहिलं की म्हणजे लक्षात येतं की आपण कोणाकडे बोट दाखवतो हे तर्जनीने दाखवतो. तेच काम लिहिताना पेन आणि पेन्सिल करत असते. हे अनेकांना माहिती नाही, पण हे सांगायला लागतं. परंतु ज्यावेळी तुम्हाला मोठी रेषा काढायची असते त्यावेळी फक्त बोटांचं काम जे असतं ना ते पेन्सिल किंवा ब्रश धरण्याचं असतं, तेव्हा तुम्हाला हात अख्खा फिरवायचा असतो. बरोबर. आणि ज्यावेळी म्युरल करायचं असतं त्यावेळी तुमचं सगळं शरीर इकडून तिकडे फिरवावं लागतं. म्हणजे संपूर्ण शरीराला सरावाची आवश्यकता असते, केवळ बोटांना नाही. सर, आताच आपण म्हटलं की रेखाचित्र काढताना बोटं आणि हात यांचा समन्वय साधून चित्र काढावं लागतं, पण पेंटिंग काढत असताना संपूर्ण शरीर काम करतं. सर, आपला प्रवास रेखाचित्र ते पेंटिंग पर्यंतचा नेमका कसा राहिलाय? नाही, काय असतं की स्केचिंग करताना पेन्सिल आम्ही पहिल्यांदा माध्यम घ्यायला लावतो, कारण पेन्सिल हे एकमेव माध्यम असं आहे की ते प्रेशरप्रमाणे रिझल्ट देत असतं. म्हणजे डेलिकेट लाईन देण्याचं पण किंवा पुसटशी लाईन देण्याचं सामर्थ्य त्या माध्यमात आहे आणि एकदम गडद करण्याचं पण सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. परंतु त्यावेळी पेन्सिलीवरती आपल्याला प्रेशर द्यायला लागतं. परंतु ज्यावेळी तुम्हाला ब्रश हातात येईल त्यावेळी पेन्सिलीच्या प्रेशरने नाही काम करता येत. वॉटर कलरमध्ये वगैरे ते अलगद ब्रश केस जे असतात ते किंवा त्या ब्रशचं स्ट्रोक्स मिळवायचा असतो. मग मध्ये आम्ही त्याला चारकोल घ्यायला सांगतो, कारण चारकोल घेतल्यानंतर पेन्सिलीसारखं तुम्हाला प्रेशर देत नाही, ते चटकन तुटतं. म्हणजे ज्या हाताच्या बोटांना किंवा हाताला प्रेशर देऊन काम करण्याची सवय लागली होती, आता त्याला अलगदपणा पण शिकवला पाहिजे. मग चारकोल दिला जातो आणि मग चारकोल हा गडद छटा आणि तरल छटा या दोन्हीही द्यायला लागतं. आणि मग त्याच्यानंतर मग ब्रशने काम करतात. तर ही जी प्रक्रिया आहे ती अंगवळणी येण्यासाठी हे एक्सरसाइज आहेत, टप्पे आहेत महत्त्वाचे. मग एकदा म्हणजे कधी कधी वाटतं ना, संगीत शिकवणारे आपल्याला गुरुजी असतात, त्यांना हार्मोनियम पण जमतं, त्यांना व्हायोलिन पण जमतं, त्यांना बासरी पण जमते, गळ्यातनं सूर पण. हे कसं जमतं? कारण त्याचं संपूर्ण शरीर ते जाणून असतं. मग कोणत्याही क्षणी आता तुमच्या हातात जे माध्यम येईल ना त्या माध्यमामध्ये आपोआप थोड्या वेळातच तुम्हाला मास्टरी मिळवता येते. तर हे जे आहे ना हे टप्प्याने चाललेलं असतं. विद्यार्थ्यांना मात्र पेन्सिलीपासून जायला लागतं आणि मग हळूहळू बाकी काम करता येईल. सर, पेन्सिल, चारकोल, ब्रश याचा वापर आणि तो कसा टप्प्याटप्प्याने केला जातो, पुढे चित्र कसं यातून छान तयार होतं, याविषयी तुम्ही सांगताय. पण मला तुमच्या चित्रांविषयी आता जाणून घ्यायचंय की वेगवेगळ्या चित्रमालिका ज्या आपण आत्तापर्यंत साकार केलेल्या आहेत त्या चित्रमालिकांमध्ये एक विचार आहे. म्हणजे एक रामायणावर आधारित मला वाटतं त्यात खारीचा एक चित्राचा वापर केलेला आहे. एका ठिकाणी उपनिषदांवर आहे जिथे गुरुशिष्याचं नातं सुद्धा उलगडून दाखवलेलं आहे, तिथे कासवाचं प्रतीक आहे. तर या प्रत्येक चित्रांमागे विचार नेमका काय असतो? जेव्हा मी प्रदर्शन करायला लागलो, म्हणजे 1984 साली पहिलं प्रदर्शन केलं होतं, त्याच्यानंतर आता सोहमपर्यंत मी अनेक प्रदर्शनं केली. तर प्रत्येक प्रदर्शन करत असताना निसर्गचित्र जरी रंगवत होतं ना तरी सुद्धा एका विशिष्ट स्थानी जाऊन तिकडेचीच फक्त चित्र. म्हणजे प्रदर्शनामध्ये मला पोर्ट्रेट पण करता येतं, मला लँडस्केप पण करता येतं, मला स्टील लाईफ पण करता येतं, मला एखाद्या विषयावर पण चित्र करता येतं. असं मिक्स मी प्रदर्शन लावत नाही. कारण प्रदर्शन मला काय येतं यापेक्षा मला काय सांगायचं आहे हे महत्त्वाचं असतं. आणि त्या दृष्टिकोनामधून माझी निसर्गचित्र करत असताना त्या विभागातली अनुभूती पण असते आणि चित्र पण असतात. परंतु ज्यावेळी स्टुडिओमध्ये बसून मी ज्यावेळी चित्रमालिका रंगवायचो त्यावेळी एक विषय घ्यायला मी सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदा प्रतीक्षा हा विषय घेतल्यानंतर त्याच्यानंतर मी एज ऑफ इनोसन्स म्हणजे बालपण म्हणून या विषयावर केलं, मदर अँड चाइल्ड या विषयावर केलं, गजराज हा विषय घेतला, कृष्ण हा विषय घेतला, बुद्ध विषय घेतला, कालिदासानं रूपम म्हणून कालिदासाच्या मेघदूत आणि शाकुंतलवरती काम केलं, गुरुशिष्य हा विषय घेतला, उपनिषद, रामायण, कृष्ण, अनेक विषयांवरती. मग ते असं का करत होतो? कारण एक विषय घेतल्यानंतर आणि एक विषयासाठी आपण स्वतःला वाहून घेतल्यानंतर त्या विषयाचा पूर्णांगाने आपला अभ्यास होतो. म्हणजे PhD करणाऱ्याला त्या विषयाचं पूर्ण जाणून घेऊन आपलं मत प्रकट करायचं असतं. तशा प्रकारे आपली चित्र व्हायला लागतात. म्हणजे पहिल्यांदा 4-5 चित्र तयार होतात आणि त्याच्यानंतर निसर्गच आपल्याला अनेक त्याची अंग दाखवायला लागतो आणि मग तो विषय परिपक्व होऊन परिपूर्ण होऊन ते प्रदर्शित होत असतं. पण ही चित्र लावत असताना सुद्धा ना
किंवा ते प्रदर्शित करत असताना मला केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक विषयच करायचे हा माझा उद्देश नसतो, तर मला त्याच्यातून काय सांगायचं आहे याच्यासाठी ती चित्र असतात. त्यामुळे चित्र हे केवळ म्हणजे कुठलीही कला ही सौंदर्य आणि आकर्षण घेऊन जन्माला येते, परंतु केवळ मनोरंजन किंवा डोळ्याला आल्हाद देणं एवढंच त्याचं काम नसतं, तर कुठला तरी एक विचार सांगण्याचा पण उद्देश असतो. तर त्या दृष्टीने चित्र व्हावीत आणि त्या दृष्टीने चित्रनिर्मिती व्हावी असं एक व्रत घेतल्यासारखं मी काम करायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यामधून रामायणावरती ज्यावेळी मला सिरीज करायची वाटली, पहिल्यांदा मन तयार होत नव्हतं, कारण रामायणावरती प्रत्येक वेळी वाटायचं की आपण एखादी सिरीज करायला पाहिजे. आणि मी रामायण हा विषय असा आहे की सर्व ललित कलांनी त्याला स्पर्श केला, व्यापक आहे, कोणी काही केलेलं नाही असं नाहीच आहे. हो. कितीतरी जणांनी लिहिलं, किती जणांनी गायलं, किती जणांनी पटचित्र केली. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा वासुदेव तू वेगळं काय करणार असं म्हणताना मलाच मग त्या खारीची आठवण झाली की सेतुबंधन चालू असताना सुद्धा मोठमोठे वानर ज्यावेळी मोठमोठे वृक्ष आणि दगड घेऊन सेतू बांधत होते, त्या खारीलाही वाटत होतं की मी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग ती आपलं अंग भिजवायची, वाळूत लटपलट करून जायची आणि अंग तिकडे 2 दगडांच्या मागे झाडायची. आणि त्याचं सुद्धा कौतुक आणि ती सेवा रामाने स्वीकारली आणि त्याच्या पाठीवरती हात फिरवला. म्हटलं आपणही तेच करणं. मोठ्या लोकांनी भरपूर काम केलं, आपण ते खारीसारखं छोटं छोटं काय पण काम करायचं. आपली चित्र ह्या मोठ्या लोकांनी केलेल्या कामामध्ये सांधण्याचं काम करतील एवढा मला आत्मविश्वास आहे. आणि म्हणून मी रामायणावरती त्या प्रेरणे काम करायला लागलो. आणि मग प्रत्येक ठिकाणी चित्रात त्या खार जी दाखवली तो मी आहे. उपनिषदांची चित्र करत असताना सुद्धा की कासव उपनिषदात काय शेवटी सांगितलंय की आत्मज्ञानाची गोष्ट सांगितलेली आहे, आणि आत्मज्ञान करताना तुम्हाला इंद्रिय निग्रह करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कासव हा प्राणी म्हणजे गीतेमध्ये किंवा अनेक उपनिषदांमध्ये कासवाचा उपमा दिलेला आहे की जो आलेलं संकट असताना तो आपली इंद्रिय आत खेचतो. तर हे महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक चित्रामध्ये उपनिषदांमध्ये आत्मनिग्रह इंद्रिय निग्रह करण्याची जी गोष्ट वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या शिष्यांना सांगितले. म्हणून प्रत्येक ठिकाणी मी तो कासव त्या चित्रात दाखवला. सोहम कृष्णावरती केले त्यावेळी मी तुळशीपत्र मी त्या ठिकाणी दाखवलं. तर अशी प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी सूचित वेगळे पण आहे त्या प्रत्येक ठिकाणी काहीतरी. प्रत्येक ठिकाणी मी ते मांडत असतो. आपण एका ठिकाणी म्हटलंय ना की आपलं तत्वज्ञान हे सनातन आहे, आणि ते मांडण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही चित्रांच्या माध्यमातून केलाय. हो, पण म्हणजे सनातन हा शब्दप्रयोगाची व्याप्ती आहे ना ती फार वेगळी आहे की जी चेंज न होणारी आहे. मी तुम्हाला काहीतरी अपशब्द बोललो तर तुम्हाला दुःख होणार, हा सनातन गुण आहे. पण तुमचं भलं व्हावं म्हणून मी काहीतरी केलं तर ते चांगलं होणार, हाही सनातन गुण आहे. तर अशा पद्धतीने माझ्या सगळ्या चित्रांमध्ये जे काही सांगितलं जाईल ती विश्वात्मक कल्पना कशी काय असू शकेल ह्याकडे माझं लक्ष असतं. रामायणातली चित्र करत असताना सुद्धा मी त्या चित्रांचा उद्देश जो घेतलाय ना कुठला चमत्कार दाखवण्यासाठी नाही किंवा हनुमंतांनी छलांग मारली आणि तो लंकेत गेला, आज मी काय छलांग मारू शकणार नाही, परंतु दिलेलं काम तडीस नेईन आणि पूर्ण करूनच परत येईन अशा प्रकारचा आत्मविश्वास तर आपल्यामध्ये जागृत होऊ शकतो की नाही. तर अशा पद्धतीने मी या सगळ्या चित्रांकडे बघितलं. म्हणजे जनकाच्या हातामध्ये ती जी तानबाळ म्हणून ती सीता दाखवली आणि तो जनक त्या सीतेला मातृत्व आणि पितृत्व दोन्हीही देतोय अशा प्रकारची देहबोली मी या ठिकाणी दाखवली. हे चित्र का घेतलं? रामायणामध्ये किंवा सीता ही भूमीमध्ये रामाची वाट पाहत होते, ती लक्ष्मी असते वगैरे वगैरे. मी कोणाच्या श्रद्धेला धक्का देऊ इच्छित नाही, परंतु एक लक्षात घ्या की प्रत्येक स्त्री जन्माला आलेली ही लक्ष्मी आहे हा विचार आपण कधी समजून घेणार? कोणाची मुलगी कोणी इथे सोडली काहीही कल्पना नसताना तो जनक आपल्या घरामध्ये आणतो आणि त्याला राजकन्येचा दर्जा देतो, हा मोठा संस्कार आहे. आणि हा संस्कार जर आपण त्यातून गेला नाही तर आजही ते स्त्री अर्भक कचऱ्यात टाकलं जात आहे. कारण जनकाचं मोठेपण आम्ही घेतलं नाही, आम्ही फक्त ती लक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मीचा अवतार आहे एवढंच बघत राहिलो. पण रामायणामध्ये ही कथा का आलेली आहे किंवा प्रसंग घेऊन घेण्यासारखं काय आहे हे फार महत्त्वाचं आहे ना, हे पाहिलं जात नाही. म्हणून माझ्या चित्रामध्ये सांगण्याचा उद्देश जो असतो ना हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो की ह्या पद्धतीने त्या विषयाची व्याप्ती आणि त्या विषयाचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे. रामायण हे केवळ ऐकण्यासाठी आणि कुठलं तरी व्रत पूर्ण करण्यासाठी नाही, ते आपण अंगीकारण्यासारखं आहे. तर अंगीकारणं हे फार महत्त्वाचं आहे. हे माझ्या सगळ्या चित्र, माझं कुठलंही चित्र फ्रेम करून देवघरात ठेवण्यासारखं नसतं.
माझं चित्र भिंतीवर लावून त्याच्यातून आदर्श आपल्यामध्ये संक्रमित करून घेण्यासाठी असतं. वा, हेच ते मर्म प्रत्येक चित्राचं आपण खूप छान उलगडून सांगता, ते ह्या अशा भाषेत की जे फक्त ऐकत राहावंसं वाटतं. सर, या सगळ्या चित्रांबद्दल आपण बोलतोय, पण ऐतिहासिक चित्र जी आहेत, जी आम्ही लहानपणापासून पाहत आलोय, म्हणजे शिवाजी महाराजांचं असू देत, त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीतलं जे चित्र आहे ते चित्र आहे, शाहिस्तेखानाची बोटं कापली जात आहेत आणि तो घाबरून पळतोय, म्हणजे तो जो भाव त्याच्या चेहऱ्यावरचा दिसतो ना, तो पाहिल्यानंतर इतिहास आम्ही खरोखर शिकतोय आणि तो इतिहास कळतो तिथे. या चित्रांविषयी काय सांगाल? काय असतं, ऐतिहासिक चित्र करणं किंवा पौराणिक चित्र करणं जे असतं ना, ह्या चित्रांमध्ये अभ्यास फार महत्त्वाचा असतो. समर्थाने जे म्हटलं ना की अभ्यासोनी प्रकटावे, कारण कुठलंही चित्र ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी आपल्या कुवतीनुसार, आपल्या शक्तीनुसार आपण अभ्यास केलेला आहे हे त्या ठिकाणी जाणवलं पाहिजे. काय असतं की आता आपण दोघे बसलेलो आहोत, हा आत्ताचा काळ आहे, परंतु आपण असेच बसलो आहोत, परंतु 200 वर्षापूर्वीचे आहोत किंवा 400 वर्षापूर्वी, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज मला बदलायला लागतील. देहबोली एकच असेल, परंतु प्रॉपर्टीज बदलतील, प्रोटोकॉल बदलतील. ह्या सगळ्या, तसंच ऐतिहासिक चित्र किंवा पौराणिक चित्र करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो. सिंहासनावर बसलेले महाराज जर दाखवायचे असतील तर त्या ठिकाणचे जे सिंह जे असतात आसनाला जोडलेले, हे मी आधुनिक रिअलिस्टिक नाही दाखवू शकत. आपल्या मंदिरामध्ये सिंह ज्या पद्धतीने दाखवला गेला आहे तो सिंह त्या ठिकाणी आणावा लागेल. तर हे प्रॉपर्टीचा विचार करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि कुठलं येतं, शाहिस्तेखानाचा त्या चित्राचा तुम्ही उल्लेख केला, ज्यावेळी मला हे सांगितलं की असं असं चित्र पाहिजे, त्यावेळी अनेक चित्र मी पाहिली आहेत, नाही असं नाही, परंतु त्यामध्ये तो शाहिस्तेखान त्या सगळ्या दरबारी वेशामध्ये अरे रात्री झोपलेला असताना आक्रमण केलंय ते महाराज, आणि तो घाबरून पळताना का तो सगळे साज शृंगार करून पळणार का, तो नाईट ड्रेसमध्येच असणार, तसा मला तो दाखवला. नंतर परत मी विचार केला की त्याची 3 बोटं कापली गेली, म्हणजे करंगळी आणि अंगठा शाबूत राहिला, तर त्यांनी तो सज्जा कसा धरला असेल याचाही विचार करायला लागेल. आणि नंतर तो ज्यावेळी सज्जातून खाली पळून जातोय, उडी मारून जातोय, तो बाहेर जातोय, म्हणजे चित्र ज्यावेळी मी फेसबुकवर घातलं त्यावेळी एकाने प्रश्नही विचारला की हा शाहिस्तेखान चढतोय का उतरतोय, हे कळणार कसं? तर मी त्याला त्या ठिकाणी उत्तर लिहिलं की जेव्हा माणूस चढत असतो ना आणि उतरत असतो, याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात की त्याचा प्रत्येक पाय स्थिर झाल्याशिवाय तो पुढचं पाऊल टाकत नाही. त्यांचा दुसरा पाय अधांतरी आहे, याचा अर्थच त्याला अजून खाली उतरण्यासाठी काहीतरी आधार पाहिजे. हे मी विचार केलाच नाही तुम्हाला. म्हणजे काय की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो आणि हा विचार केल्यानंतरच मग चित्र प्रकट होत असतं. त्यामुळे प्रत्यक्ष विषय मनामध्ये आला, लगेच त्याला आम्ही धरातल दिलं, म्हणजे स्केच केलं किंवा नोंद करून ठेवली. मग स्केच केल्यानंतर फायनल पेंटिंग करेपर्यंत कितीतरी बदल होत असतात. म्हणजे तुमची विचार करण्याची जी प्रगल्भता आहे ना, ही जी काही गोळा झालेली आहे किंवा जे संचित आहे ना, ते प्रत्येक वेळी ते मदत करायला लागतं आणि फायनल पेंटिंग एक विशिष्ट आकार घेऊन जन्माला येतात. ही प्रोसेस आहे, ही सगळी पौराणिक आणि ऐतिहासिक चित्रामध्ये फार महत्वाची असते. एका चित्रामागे किती मोठा विचार आहे, किती इतिहास आहे, किती बारकावे जपले गेलेत त्याच्यामध्ये, आणि ते चित्र पाहताना सुद्धा आपण त्याच तऱ्हेनं पाहायला हवं, मग आपल्याला ते आणखी कळत जाईल. तुमची चित्र पाहिल्यानंतर लक्षात येतं. काय असतं की जेव्हा आपण कादंबरी वाचत असतो ना, तर पानागणिक प्रसंगानुरूप आपलं मन धावत असतं. जेव्हा चित्रपट किंवा नाटक बघत असतो त्यावेळी होत असलेला प्रसंग पडद्यावर किंवा मंचावर जसं चाललाय त्याप्रमाणे आपली विचार सुद्धा किंवा आपलं मन त्याच्याबरोबर जात असतं. पण चित्रामध्ये आणि शिल्पामध्ये ते दोन्हीही माध्यम किंवा दोन्ही कलाकृती स्थिर असतात. बंधन पावतं आणि विचार करायला लावतं ते मन. आणि ते चित्र पाहत असताना आणि त्या चित्राचं नुसतंच पाहणं नाही, वाचणं चालू असतं, चित्र वाचण्याची कला म्हणतो, त्यावेळी मग त्याला त्या बारकावे चित्रातले कळायला लागतात. त्यामुळे चित्र बघितलं आणि निघून गेला असं न करता त्या चित्रामध्ये आपला विचार जोडत जोडत काही शोधत शोधत जेव्हा पाहायला लागतो त्यावेळी त्या चित्रामध्ये कदाचित कलाकारालाही माहीत असलेल्या गोष्टी तुम्हाला दिसायला लागतात. हा मला अनुभव अनेक वेळा आलाय की मी चित्र केलेलं असतं, परंतु त्यावेळी म्हणतो की हे मी चित्र केलेलंच नाही, हे झालेलं आहे. असं का म्हणतो आम्ही? कारण आम्ही इतकं एकरूप होतं आणि आपल्या नकळत काही एनर्जीज किंवा आपलं संचित असं काही आपल्याकडनं घडवून घेतात की आपलं मनात नसताना सुद्धा. आणि सर्व कलाक्षेत्रातल्या व्यक्तींना, संगीतातले असो, नाटकातले असो, चित्रपटातले असो, लेखक असो, साहित्यिक असो, ह्या सगळ्यांना अशा प्रकारचे अनुभव येतात. ह्याचं कारण असं असतं कारण त्या कलेशी एकनिष्ठ राहून त्याची तपश्चर्या चाललेली असते.
तर हे जे अनुभवाला येतं ना ते ह्याच्यामुळे येत असतं. आणि म्हणून ती अशी जेव्हा चित्र होत असतात त्यावेळी सहज घडून जातं आणि मग आपल्यालाच आश्चर्य वाटतं की हे कसं झालं, हे मी पण विसरायला लावणारं असतं. सर, या चित्रांविषयी आपण बोलताय, पण चित्र तयार होत असताना एखादं चित्र आता तुम्ही म्हणालात की होऊन जातं आणि ते माझ्याकडून झालंच नाही असं वाटतं, पण मग एखाद्या चित्राला अगदीच कमी वेळात ते होतं, एखाद्या चित्राला खूप वेळ लागतो, तर अशी काही चित्र आहेत का? माध्यम जे आहे ना हे खूप वेळा चित्राला जास्त खेचायला लागतं, वेळेला खेचायला लागतं. खूप वेळा काही गोष्टी जमलेल्या नसतात आणि ते जमावं म्हणून प्रयत्न केला जातो, त्यामुळे सुद्धा दीर्घकाळ लागतो. परंतु एखादी कल्पना ज्यावेळी जन्माला येते ती मनामध्ये असते त्याच वेळी त्याला धरातल मिळणं किंवा सरफेस मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. मूर्त स्वरूपात यायच्या अगोदर त्याला सरफेस मिळायला पाहिजे. म्हणजे माझ्या मनात विचार आला, अरे ह्याच्यावर चित्र करण्यासारखं आहे आणि मी काहीच केलं नाही, नोंद तरी करावी लागते मला त्याची. म्हणजे मग काय त्या ठिकाणी तो अंकुर जीव धरायला लागतो आणि नंतर मग त्याचं स्केच करणं, मग डेव्हलप करणं, मग त्याची माहिती शोधणं, ह्याच्यामुळे वेळ लागतो. खूप वेळा काय असतं की मला तर रिझल्ट असा पाहिजे पण तो येत नाहीये, मग त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. तर ह्यामुळे काही वेळा चित्राला वेळ जास्त लागतो, काही वेळा माध्यमामुळे, काही वेळा आकारामुळे, काही वेळा मनस्थितीमुळे, या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. परंतु जितकं चटकन आणि लवकर होईल तितका ते चांगला रिझल्ट येतो. फार काळ रेंगाळत ठेवून चांगला रिझल्ट मिळेल ह्याची गॅरंटी नसते, कारण मन सारखं बदलत असतं. म्हणजे आज मला एखाद्या गोष्टीवर चित्र करावं असं वाटलं आणि मग ते फार चित्र चांगलं होईल असंही वाटतं, 2 दिवसांनी मला परत वाटायला लागतं, अरे आपल्याकडे मनात तो एक कल्पना आली होती, त्याच्यावर चित्र चांगलं करावं असं वाटलं होतं, मला आज खास वाटत नाही. त्यावेळी खास वाटलं आणि आज खास वाटत नाही, कारण त्या विचारात ती ऊर्जा निघून गेलेली असते. ती वापरली गेली पाहिजे आणि ती वापरली गेली ना की मग ते सहज साध्य होतं. त्यामुळे चित्र पूर्ण झाल्यानंतर जो काही रिझल्ट येणार आहे किंवा जितका वेळ लागतो हा केवळ प्रक्रियेचा आणि मेहनतीचा किंवा सर्जनशीलतेचा पण भाग आहे, ती सतत चालू ठेवावी लागते. हो सर, आपण देशविदेशातल्या अनेक कलाकृतींसाठी काम केलेलं आहे, योगदान आहे. याच्यामध्ये मग जपान असो, अमेरिका असो, आणि आणखी एक सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे अयोध्या मंदिर निर्मिती प्रक्रियेमध्ये आपलं योगदान खूप महत्वाचं आहे. नेमकं काय? अयोध्येच्या राम मंदिरामध्ये मंदिराच्या प्लिंथवरती संपूर्ण वाल्मिकी रामायण येत आहे. नारद आणि वाल्मिकी यांच्या संवादापासून ते अयोध्येत राम राज्याभिषेक होण्यापर्यंत जवळजवळ 85 प्रसंग आहेत. त्या 85 प्रसंगाची रेखाचित्र मी केली आहेत आणि ही रेखाचित्र करत असताना त्या योगाने वाल्मिकी रामायण मला वाचता आला. तुलसीदासांचं रामचरितमानस आणि वाल्मिकी रामायण याच्यामध्ये फरक आहे. वाल्मिकी रामायण वाचत असताना इतिहास वाचतोय असं वाटतं, गोस्वामी तुलसीदासांचं रामचरित वाचताना आपण कादंबरी वाचतोय. दोन्हीचं फार महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मला करता आला आणि एवढे 85 प्रसंग करता आला. हे का शक्य झालं? कारण याच्यापूर्वी दिल्लीच्या अक्षरधामसाठी सुद्धा मी अशी खूप ड्रॉइंग्स केलेली आहेत. न्यू जर्सीला सुद्धा जे मंदिर तयार झालं त्या ठिकाणी सुद्धा मी अनेक ड्रॉइंग्स केली, जी शिल्पासाठी मी त्या ठिकाणी सुद्धा मी मार्गदर्शक सेवा केली. पिलर्सचं काम कुठल्या ह्याच्यात झालं होतं? पिलर्सचं काम जे झालंय ते स्वामीनारायण मंदिरांमध्ये, त्याच्यावरती ज्या फिगर्स असतात आणि त्याच्यासाठी म्हणून मी ड्रॉइंग्स केली. जपानमध्ये जे आहे सुबोसाका डेरा टेम्पल म्हणून मंदिर आहे, जवळजवळ 1200 वर्ष जुनं मंदिर आहे ते, आणि त्या मंदिराचा भारताशी फार जवळचा संबंध आहे. म्हणजे त्याचे जे मेन मॉन्क पूर्वी होते त्यांचा आणि आताचे सुद्धा मॉन्क माझ्याकडे नेहमी वर्षातनं 2 वेळा येत असतात, त्यांच्यासाठी मी अजून काम करत असतो. तर ही जी चित्र त्यांच्या मंदिरामध्ये 8 फूट बाय 19 फूट, 14 फूट, 20 फूट अशा मोठ्या आकारामध्ये मी बुद्धचरित्राची जवळजवळ 8 आणि 5 13-14 पॅनल्स केलेले. आणि त्यांना ती इच्छा अशाच होती की जपानमध्ये सुद्धा चित्रकार आहेत, जपानमध्ये सुद्धा, पण बुद्ध भगवान हे भारतीय होते, त्यामुळे त्या चित्रामध्ये भारतीयत्व परिधान केलेलं वेशभूषा वातावरण आलं पाहिजे म्हणून मग करून घेतलं. हा आग्रह होता ना त्यांचा, तसं असावं म्हणून. हो, आणि त्याच्यामुळे मग ती चित्र केली. त्याच्यानंतर मी ग्लोबल पॅगोडा जो आहे बोरिवलीला विपश्यनाची मी अनेक शिबिरं केलेली आहेत. तर त्यामध्ये सुद्धा 171 प्रसंग भगवान बुद्धांच्या जीवनावरती रंगवलेली आहेत आणि काढलेली आहेत. त्याची रेखाचित्र मी केली होती. फायनल टचिंग पण मी करायला जवळजवळ 3.5 वर्ष काम चालू होतं. गोयंका गुरुजींकडनं प्रत्येक प्रसंग मी समजून घेतला आणि स्केच करून नंतर ती त्या ठिकाणी चितारली गेली. हे अशा प्रकारचं ज्यावेळी काम आपल्याला करायला भेटतं ना
त्यावेळी एक आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता आणि धन्यता सुद्धा अनुभवायला मिळते. वा. केवळ प्रोफेशनल किंवा कमिशन वर्क म्हणून मी कुठल्याही कामाकडे मी बघत नाही. उपजीविका हा भाग असतो, पुरुषार्थाचा भाग असतो, परंतु मी करून दिलेलं चित्र हे चित्र नंतर आपला भाव आणि आपली मनोभूमिका प्रकट करणार असतं. त्याचा मागचा व्यवहार कोणालाही कळत नाही. सिस्टाईन चॅपलचे सुद्धा पूर्ण पैसे मायकेलएंजेलोला मिळाले नाही, परंतु आज मायकेलएंजेलो सिस्टाईन चॅपल किंवा त्याचं डेव्हिड किंवा त्यांचं ते पिएटा हे सगळ्यांना माहिती आहे. का? ते कलाकाराची तपश्चर्या त्या चित्रांमधून जाणवत आहे. तर आपलं चित्र व्यावसायिक आहे का स्वांत सुख आहे याचा विचार आज जरी करत असलो तरी त्याच्यानंतर ते फाईन म्हणूनच इतिहास बघणार आहे. ह्याला कमी पैसे मिळाले म्हणून असं काम झालं असं कुठल्याही चित्राने सांगता कामा नये. समर्पण भावाने केलेलं काम आहे असायला पाहिजे. ही तपश्चर्या फार महत्वाची आहे. वा. त्यामुळे कलाकाराला साधक हे कायम राहायला लागतं. व्यावसायिक असो, व्यावहारिक असो किंवा स्वांत सुखाचा असो, त्याला साधक म्हणून कायम राहायला लागतं. म्हणून कला साधक हा एक आपल्याकडे चांगला शब्दप्रयोग आहे, तो या दृष्टिकोनातून आहे. वा वा. कला साधक आणि कला साधनेचा विचार करता आत्ताच्या युगात AIचं युग आहे आणि AIच्या युगात बऱ्याच गोष्टी इतक्या वेगानं आणि इतक्या सोप्या वाटतायत, तर याच्याविषयी आपण काय सांगाल आता? जितक्या वेगानं येत आहे ना तितक्याच वेगानं ते निष्प्रभ होईल असं मला वाटतं. कधी कधी एवढ्याचसाठी वाटतं, कारण कितीही झालं ना तरी जन्मजात मानवाला कौशल्याचं आकर्षण आहे, दुसऱ्यांनी केलेल्या तपश्चर्याचं आकर्षण आहे. ज्याच्या काही यात घोडदौडी चाललेल्या आहेत ना आपण थांबवू शकत नाही, परंतु एक लक्षात घ्या की निसर्ग मात्र त्याच्याच गतीने चालतोय. अजून दिवसाची रात्र आणि त्याच्या वेळेमध्ये फरक पडलेला नाही, परंतु हे जे बाह्य यांत्रिक डिजिटल किंवा संगणकीय किंवा तुम्ही AI म्हणता हे कितीही जरी आलं तरी त्याचा आनंद सुद्धा क्षणभराचा असतो. आम्हाला सुद्धा काही जण म्हणतात की हा माझा चांगला फोटोग्राफ आहे, मला याचं पोर्ट्रेट करून देशील का? वाटतं त्याला तसं करावं. कोणीतरी तपश्चर्याने केलेलं चित्र आपल्या घरामध्ये असावं असं वाटतं. AIची चित्र किती जण घरात लावणार आहेत आणि किती काळ लावतील? कारण शेवटी तुम्ही काय मिळवलंय ते कसं मिळवलंय ना हे तितकंच महत्वाचं आहे ना. बरोबर. म्हणजे ज्यावेळी डिजिटल पेंटिंग यायला लागलं होतं त्यावेळी मी आर्टिकल वाचलं होतं आणि त्याचा इंट्रो असा होता की नाव आय डोंट हॅव टू पेंट विथ स्टिकी पॅलेट अँड शॅबी कलर्स. आम्हाला पॅलेटवरती रंग घालवण्यामध्ये मजा येते, कुस्ती खेळायची आहे पण अंगाला माती लागता कामा नाही, असं कसं शक्य आहे? हे सगळं जे आहे ना हे कृत्रिमता जितकी जितकी वाढत जाईल ना तितके तितके आपण कमकुवत होत जातोय हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु हे AIचं ज्यांनी शोधून काढलं ना तो मात्र चुपचाप बसणारा नाही, तो मात्र भरपूर मेहनत घेतोय आणि आपल्याला आळशी करतोय. हे कधी कळणार आपल्याला? AIला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपकम कमजोर झालं ना की मग आपल्यावरती आक्रमण होणारच आहे. त्यामुळे ह्या AI येईल आणखीन काय येईल सगळं येऊ देत, तुम्ही तुमच्या साधनेशी, कारण आनंद तुम्हाला मिळणार आहे ना. बरोबर. हा, तर त्या स्वांत सुख कशामध्ये आनंद मिळतं आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांनाही आनंद मिळतो त्याच्यात आहे. खरंय, अगदीच खरंय हे. सर, कला साधनेचा विचार करत असताना आपली इतक्या वर्षाची साधना आहे, तुमची दिनचर्या कशी असते? हा, वेगवेगळी असते, पण तरी सुद्धा जास्तीत जास्त वेळ सकाळी लवकर उठतो, मग मला ध्यानाला बसायचं असतं. डॉक्टरनी सांगितलेले व्यायाम पण करावे लागतात, प्राणायाम करावा लागतो, कारण गुडघे बोलायला लागलेले आहेत. चित्रांसोबत किती वेळ असतात? म्हणजे साधारणतः एक 9 वाजता किंवा 10 वाजता जर कामाला सुरुवात केली सगळे अनेक आटपून तर 11 वाजेपर्यंत माझं काम चालतं रात्री. हो, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ मला आठवत आहे की मी आणि गृहिणी म्हणायचो चला आता आपला रात्रीचा लंच टाइम झाला, म्हणजे 2-2:30 पर्यंत सुद्धा मी काम करायचो. तर आता तसं करत नाही, कारण शेवटी डोळे आणि याचाही विचार करायला लागतो. त्यातही माझं जे स्वांत सुख आहे म्हणून किंवा स्वतःच्या क्रिएटिव्हिटीचं निर्मितीचं काम तेही चालू ठेवायचं असतं. मला वाचन पण करायचं असतं, मला बासरी वाजवायला आवडते, मीच वाजवतो आणि मीच ऐकतो. परंतु जास्तीत जास्त वेळ माझा चित्रकलेत जात असतो, कारण हा हात काम करायचं थांबेल ना मग त्यावेळी मग तो सवय घालवून बसेल. त्यामुळे आम्ही खूप वेळा सांगतो की तुम्हाला स्केचिंग तरी का होईना सतत करायला पाहिजे, कारण स्केचिंग ही एकच गोष्ट अशी आहे की तुम्हाला चटकन पाहायला, चटकन ग्राफ्स करायला, चटकन उतरवायला शिकवते. त्यामुळे रेखांकन, रेखाचित्र हे आमचं कायम चालू असतं. सर, तुम्ही जलरंगात जास्त रमता का तैलचित्रांमध्ये? मला ही दोन्ही माध्यम आवडतात
आणि ही युनिव्हर्सली ही 2 माध्यमं सगळ्याच कलाकारांना आवडतात. एक तैलरंगाचा आवड अशासाठी की ते पॅलेटवरती रंग काढणं, लावणं, त्याचा तो एक वेगळाच आनंद, म्हणजे हाताळण्याचाच आनंद जास्त आहे. जलरंग असा आहे की ती ट्रान्सपरन्सी आणि फ्लो, म्हणजे त्याचा ओघळ हा तुमच्या मनाच्या विचाराशी जोडलेला असतो आणि तो चटकन आनंद देतो. ऑइल पेंटचं कसं एकावर एक लेअर दिल्यानंतर फायनल होईपर्यंत, वॉटर कलरचं तसं नाही. तिकडे चुकल्यानंतर बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते एकदा की वॉटर कलर माध्यम असेल ना, चुकलं की ते थवाडीतच मारतं म्हणायचं, सुधारायला वावच नसतो. तर अशा पद्धतीने ज्यावेळी माध्यम तुम्हाला आनंद द्यायला लागतं ना, त्यावेळी ते माध्यम आवडायला लागतं. मग मी पेस्टलमध्ये पण काम करतो, मी चारकोलमध्ये काम करतो, पेन्सिल, ॲक्रेलिकमध्ये पण. हल्ली तर ॲक्रेलिकमध्ये जास्तीत जास्त केलं जातं कारण चटकन रिझल्ट येतो. पण अजूनही युनिव्हर्सल हे ॲक्रेलिक हे अनेक कलाकारांना आवडतंच असं नाही, पण करावं लागतं, करतात. कारण ते आळशीच माध्यम आहे, लेझी मिडियम म्हणतो आम्ही. ते विकत घेतल्यानंतर सुद्धा अर्ध ते सुकवण्यासाठीच असतं, कारण इतकं ते फास्ट सुकतंय, फास्ट रिझल्ट पण देतं. त्यामुळे माध्यमं वेगवेगळे अनेक आहेत, परंतु जलरंगाचं जे आकर्षण आहे कलाकारांना किंवा ऑइल पेंटचं आहे, ते अजून कुठलंही माध्यम तिथपर्यंत पोहोचू शकलेलं नाही. निसर्गातलं कुठलं सुंदर चित्र आपल्याला आवडतं? काय असतं, नेहमीपेक्षा वेगळं पाहिलं की निसर्ग छान वाटतं. म्हणजे मला आठवत आहे की ज्यावेळी आम्ही हिमालयामध्ये केदारनाथ चढत होतो, केदारनाथ चढत असताना त्या खेचर कोणाचं असतं किंवा घोडा, तो हातात तो लगाम धरून आपल्याला बसून घेऊन जातो आणि आपण सगळं दृश्य पाहतो, वा वा किती छान आहे, आणि तो मात्र पायाखाली बघतच चाललेला असतो. तर त्याला एकदा मी विचारलं की आपको कैसा लगता है ये सब? हाँ ये तो हर रोज का है. तो आपको, मुझे वो डबल डेकर बस देखनी है, मुझे ट्रेन में बैठना है. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी वेगळं हवं असं वाटतं. त्यामुळे आपण कुठल्या वातावरणात नेहमी आहोत ना, त्यापेक्षा वेगळं वातावरण बघायला आवडतं. त्यामुळे निसर्गात गेल्यानंतर, म्हणून त्या ठिकाणी आम्हाला लगेच कुठलाही स्पॉट चांगला चित्रासाठी वाटायला लागतं, कुठल्याही व्यक्तीचं पोर्ट्रेट करावं असं वाटतं. याचं कारण ते आहे. सर, आपण संस्कार भारतीसारख्या संस्थेवर काही वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, तर कलेचं एक व्यासपीठ म्हणून त्या ठिकाणाकडे पाहिलं जातं. आपण काय सांगाल याविषयी? 1981 साली संस्कार भारतीची स्थापना झाली. भीमबेटकाचं ज्यांनी गुंफांचा आणि शैलचित्रांचा शोध लावला ते हरिभाऊ वाकणकर, बाबा योगेंद्रजी म्हणून, आणि नंतर नानाजी देशमुख, असे अनेक 5-6 जण व्यक्ती आहेत, त्यांनी संस्कार भारतीची स्थापना केली. एक लक्षात घ्या की याचं नाव संस्कार भारती आहे, कला भारती नाही आहे. परंतु संस्कार भारती हे नाव असलं तरी सुद्धा अनेक कलांच्या माध्यमामधून आपण समाज मानसावरती कसे भारतीय संस्कार करू शकतो, राष्ट्राबद्दलचं प्रेम व्यक्त करू शकतो किंवा त्याच्यावरती रुजवू शकतो, हे कार्य ध्येय लक्षात ठेवून संस्कार भारती कार्यरत आहे. पण कलेचं एक विशिष्ट गुण आहे, कला ही कुठलीही असली तरी सौंदर्य आणि आकर्षण हा त्याच्यामध्ये उपजत आहे, त्याच्याशिवाय ती कला होऊ शकत नाही. परंतु या 2 गोष्टी असल्यानंतर ती मनोरंजक होऊ शकते, पण ती संस्कारक्षम होण्याचं सामर्थ्य ठेवू शकते. म्हणून आपल्याकडे या 64 कला आणि ज्या विद्या आहेत ना, ह्या उत्कर्षासाठी आहेत, मनोरंजन करण्यासाठी केवळ नाही. जेव्हा ते केवळ मनोरंजन करणाऱ्या राहिलं ना, त्यावेळी मग त्याला सीमा राहिली नाही. तर ह्या कलांच्या माध्यमामधून आपण चांगले संस्कार घडवू शकतो, म्हणून संस्कार भारती हा विषय धरून आहे. त्यामुळे कलाकारांना जोडलं येतं आणि कलाकारांना असं आवाहन केलं जातं की आपल्या कलेच्या माध्यमामधून आपलं भारतीयत्व आपण कसं लोकांमध्ये रुजवू शकतो याचा विचार करावा. चित्र किंवा चित्रपट असो किंवा नाट्य किंवा कुठलंही कला असो, ही केवळ मनोरंजन करत असेल तर ठीक आहे, परंतु मनोरंजनाच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला दुसऱ्यांवरती संस्कार करणं तितकंच आवश्यक. तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे की जेणेकरून तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये पूज्यभाव निर्माण होईल. तर ह्या पद्धतीने सगळी संस्कार भारतीची कार्यक्रमांची रूपरेखा आखली जाते. मग त्यात रांगोळी आहे, चित्रपट आहे, संगीत आहे, नाट्य आहे, नृत्य आहे, सगळं काय आहे. पण आम्ही जे काही कार्यक्रम करतो ना, हे केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम नसतात. परंतु एक लक्षात घ्या, केवळ नॅरेटिव्हनेस सांभाळून किंवा केवळ उपदेशात्मक काहीतरी केलं की सगळंच पचेल असं नाही किंवा आवडेल असंही नाही. त्यामुळे त्यात ती गुणात्मक परिपक्वता किंवा दर्जा तोही आवश्यक आहे. त्यामुळे साधक असलेले कलासाधकच हे परफॉर्म करू शकतील. शब्द चांगले आहेत, पण गळ्यात जर गोडवा नसेल तर काय स्वीकारलं जाईल? गळ्यात गोडवा आहे पण शब्दात काहीच राहिलेलं नाही आहे सामर्थ्य, तर तेही पोचणार नाही. तुम्ही ह्या सगळ्या अंगाने प्रत्येक कला प्रस्तुतीचा विचार केला जावा. म्हणून संस्कार भारती
आम्ही स्थापन केली. संस्कार भारती कुठल्याही अन्य संस्थांच्या स्पर्धेमध्ये नाही. होय. आम्ही पोषक आहोत, पूरक आहोत. तर संस्कार भारतीतला जोडला जाणारा कलाकार हा कुठल्याही संस्थेशी संलग्न असू दे, कुठल्याही आर्ट स्कूलशी संलग्न असू दे, कुठल्याही ग्रुपशी संलग्न असू दे, परंतु तो जोडला गेला पाहिजे संस्कार भारतीमध्ये. संस्कार भारती ही जोडण्यासाठी आहे, वर्गीकरण करण्यासाठी नाही. वा. तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करत आलो आणि तशा प्रकारे काम करत आलो. ज्यावेळी सरहद को स्वरांजली म्हणून जेव्हा कार्यक्रम केला होता इटानगरला, त्यावेळी जे प्रसिद्ध गाणं लताजींनी लाल किल्ल्यावरनं म्हटलं, हे मेरे वतन के लोग, 24 तास ते गाणं अत्यंत सुमधुर गळ्याने अनेक जण गायले होते. एकानंतर एक. ती स्पर्धा नव्हती, स्वरांजली होती. दिदींच्या स्वाक्षरीची ट्रॉफी सगळ्यांना दिली गेली. क्या बात आहे. युद्धप्रसंग त्यावेळी जो चायना बरोबर झाला होता, तो महानाट्य त्या ठिकाणी सगळ्यांसमोर सादर केलं गेलं. हे संस्कार भारतीने का केलं? संस्कार भारतीची स्तुती व्हावी म्हणून नाही, परंतु कलेमध्ये हे सामर्थ्य आहे की एखाद्या गोष्टीची आठवण सुद्धा पुनरुज्जीवित ज्यावेळी केली जाते, त्यावेळी तुमच्या त्या हृदयापर्यंत ते पोहोचवण्याचं काम ती कला करत असते. तर हे असे अनेक कार्यक्रम केले. देशोदेशीची माती गोळा केली, क्रांतीवर जिथे जिथे होऊन गेले, ती एका ठिकाणी विठूरला आणली आणि मग त्या ठिकाणी ती एकत्र करून परत सगळ्यांच्या घराघरापर्यंत पोहोचली. का तर 1857 सालचं त्याच्यानंतर जी काही इतकी वर्ष झाली होती, तर ते लोकांच्या मनापर्यंत पोहोचवायचं काम केलं. ते हे असे कार्यक्रम केले जातात. संस्कार भारतीशी जोडलं गेल्यानंतर पद महत्वाचं नसतं. पद हा फक्त कार्याचा भाग असतो. परंतु आजही मी संस्कार भारतीचा आहे, ते आमची लाईफ कमिटमेंट आहे एक प्रकारे. सर, आज आकाशवाणीत आल्यानंतर तुमच्या मनात काय भावना आहेत? आमच्या घरामध्ये रेडिओ मी 8वी-9वीत असताना घरात आला. कठीण दिवस होते आणि तेव्हा मग रेडिओवरचे अनेक कार्यक्रम, गाणी ऐकायचं. आपली आवड तर ही डोळ्यावर पेंग येते असं असायची. तेव्हापासून आकाशवाणीशी आमचं हे नातं जोडलेलं आहे. त्याच्यानंतर दूरदर्शन आलं, टी व्हीवरचे अनेक कार्यक्रम आले, चित्रपट पण भरपूर यायला लागले. आता तर मोबाईलमध्ये सगळं मिळतं. तरीसुद्धा या आकाशवाणी माध्यमाचं एक वेगळंच महत्त्व आहे. सकाळी उठून ज्यावेळी आपण आपली कामं सुरू करतो ना, त्यावेळी फक्त रेडिओच आपल्याला साथ देऊ शकतो. त्याच्यावरचे सगळे कार्यक्रम, म्हणजे वडील तर नेहमी सतत छोटा रेडिओ घेऊन बसायचे. त्यांना मग श्रीलंकेची गाणी ऐकायची आवडायची. त्याच्यानंतर आकाशवाणीवरचं एखादं गाण्याचे कार्यक्रम असो किंवा बातम्या असो, न चुकता ते ऐकायचे, शेवटपर्यंत ऐकायचे. तर हा जो सगळा माध्यमाचा एक वैशिष्ट्य आहे ना, आता आकाशवाणीवरती चित्रकारांनी कितीही बोललं तरी चित्र दाखवता काही येत नाहीत, हे मला पटतं. परंतु अनेकांनी चित्र पाहिलेली आहेत, परंतु त्या चित्राचं काय महत्त्व आहे, हे चित्र कसं जन्माला येतं, ते कसं पाहावं, एखादा चित्रकार कसा घडतो आणि त्याचं काय दिनचर्या असते किंवा त्याचं काय तपश्चर्या, ह्या सर्व कलाकारांच्या बाबतीत प्रत्यक्ष संवाद हा घडणं आवश्यक आहे. ते या आकाशवाणीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा सगळ्यांच्या समोर जाईल, त्यावेळी हे ऐकताना मी ज्या ज्या चित्रांचा उल्लेख केला, ते अनेकांनी चित्र पाहिलेली आहेत, ती त्यांच्या डोळ्यासमोर तरळणार आहेत. या माध्यमाने सुद्धा खूप काही अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतलेला आहे, असं हे माध्यम आहे. त्या माध्यमामधून मला माझे विचार प्रकट करता आले, मला तुमच्याशी संवाद साधता आला. मी भाग्यवान समजतो स्वतःला. त्यामुळे कुठलंही माध्यम हे आउटडेटेड होत नसतं, ते अपडेटेड मात्र निश्चितच होत असतं. त्यामुळे असं हे श्राव्य माध्यम तर हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी अत्यंत मंगलदायक आहे. तर माझ्यातर्फे मी एक त्याचा श्रोता म्हणून मनापासून शुभेच्छा देतो. तुमचं स्वतःचं तुम्हाला आवडलेलं चित्र जे तुमच्या खूप जवळ आहे? काय आहे की अनेक चित्र असतात. पोर्ट्रेटमध्ये प्रकाश घाडगेंचं मी एक पोर्ट्रेट केलेलं आहे 89 मधले. ते मला अत्यंत आवडलेलं आहे. अनेक वेळा मला विचारतात तुमचं आवडतं पोर्ट्रेट कुठलं, तर मी त्या पोर्ट्रेटचा उल्लेख करतो. आणि घरी आल्यानंतर गृहिणी विचारते माझं नाही पोर्ट्रेट आवडलं. म्हटलं तुझं आवडलं नाही असं नाही, पण ते मला आवडलं. त्याला प्राईज पण नाही मिळालेलं, पण मला ते आवडलेलं, कारण त्यावेळेचा आनंद मी अजूनही माझ्या स्मरणात आहे. त्यामुळे काही वेळा काही पोर्ट्रेट जी आहे ती अशी झाली. कॉलेजमध्ये असताना मी रेस्टमध्ये असताना मृगांक जोशी सर टेबलावर काहीतरी लिहित होते, ते केलेलं ऑइलमधलं स्केच माझ्याकडे, ते माझं अत्यंत आवडतं पोर्ट्रेट आहे. म्हणजे बाकी तिथपर्यंत पोचले नाहीत का, त्याच्याही पुढे गेले असतील, परंतु त्यावेळी मिळालेला जो आनंद आणि समाधान आहे ना, तो अजून स्मरणात आहे.
तर असे ते पोर्ट्रेट असतात. तशी अनेक सब्जेक्टिव्ह, आणि मी अशा ज्यावेळी कन्सेप्च्युअल पेंटिंग केली त्या पेंटिंगमध्ये सुद्धा काही पेंटिंग अशी आहेत की ती मला अत्यंत आवडलेली चित्र आहेत. वा. असा कुठला विषय आहे जो अजून चित्रांच्या माध्यमातून तुमच्या हातून उतरलेला नाहीये? अनेक प्रकारची चित्र केली होतो. अलिबागला बसलो होतो मी लँडस्केप करायला, आणि बसल्यानंतर काम करत असतानाच कोणीतरी म्हणाला, अरे आपण कुठे बसलोय माहिती आहे का तुला? म्हटलं नाही रे, मागे बघ. तर ते तिकडे आम्ही स्मशानातच बसलो होतो. ते 4 लोखंडी खांब होते. मी लगेच पाठ वळलो आणि ते स्मशानाचं लँडस्केप केलं. अजूनही ते माझ्या कलेक्शनमध्ये आहे. गृहिणी म्हणायची, कोण घेणार आहे हे विकत? म्हटलं कोण घेणार आहे माहीत नाही, परंतु ते पाहिल्यानंतर मला चित्र करावं असं वाटलं. पण माझं कुठलंही चित्र विकलं जाणार नाही असं तिला दिसलं नाही की म्हणायचे हे स्मशान आहे. अशा पद्धती म्हणजे काय की काही चित्र करावीशी वाटतात ना, त्याला काही कारण असतं. चित्रकलेची उपासना करताना काय करायला हवं? आता नवीन मुलं शिकतायत, तुमच्या पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना अनेक गोष्टी कळतायत, पण तुम्ही काय सांगाल त्यांना? हा प्रश्न विचारला ना की मला भीमंडांची आठवण येते, भीमसेन जोशींची. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता त्यावेळी, त्याच्यावरती त्यांचा इंटरव्ह्यू झाला होता. त्यावेळी त्यांना असाच प्रश्न विचारला होता की आता जे नवीन उमेदीने गाणारे आहेत त्या नवीन उभरत्या कलाकारांना तुम्ही काय सांगाल, असा काहीतरी प्रश्न विचारला. काय सांगू म्हणाले, 1.5-2 वर्ष कुठेतरी शिकतात आणि लगेच त्यांना मैफिल गाजवायची असते. आम्ही आमच्या गुरुकडे पाणी भरलं म्हणाले. तर तो जो ध्यास होता ना, तो ध्यास ठेवणं फार आवश्यक आहे. तरी पण काहीतरी सांगा म्हटल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही तुमच्या गळ्यानं गा. हे जे आहे फार महत्वाचं आहे. गुरुसारखंच शिष्याने गायलं पाहिजे की गुरुसारखंच शिष्याने केलं पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या गळ्यानं गा, तुम्ही तुमच्या कल्पनेने, तुमच्या शक्तीने काहीतरी व्यक्त व्हा. हे फार महत्वाचं आहे. म्हणून आम्ही अनेकांना सांगत असतो की कुठल्या तरी चित्राचं कॉपी करण्यापेक्षा आपल्या मनामध्ये जे आहे ना ते प्रकट करा. कुठल्याही कलेचा अपमान करायचा नाही आहे, परंतु असे अनेक जण आहेत की अनेकांचे महापुरुषांचे आवाज आणि नटांचे आवाज काढून दाखवणारे आहेत. कला आहे ती, मी नाही म्हणत नाही मी, परंतु तो एक वेगळा कलाकार बनू शकला नाही. असं का आहे? कधी कधी आमचे मित्र म्हणतात म्हणूनच त्याला न कला म्हणतात. आपण का आपलं आयुष्य ह्याच्यात घालवावं? त्यामुळे प्रत्येक कलाकाराने विचार करावा की मी काहीतरी वेगळं माझ्यामध्ये जे दडलेलं आहे किंवा मला ज्या निसर्गाने या भूमीवर ज्यासाठी पाठवलं आहे ते आपण प्रकट करणं, व्यक्त करण्यासाठी काम करूया ना. शेवटी काय असतं काय माहिती की कुठलीही कला जोपासण्यासाठी श्रीमंती हवीच असते असं नाही. ज्याला 2 वेळची भाकर सुद्धा मिळणं कठीण असतं ना, त्या वारली वनवासी माणसाच्या भिंतीवरती सुद्धा चित्र असतात. आणि जिथे लाखो आणि करोडो रुपयांचा खर्च करून इंटिरियर करतात त्यांच्या भिंतीवर मात्र चित्र नसतं. त्या वारली समाजातल्या व्यक्तीला त्या भिंतीवर चित्र नसेल तर त्याला ती नागडी भिंत वाटते. ही भावना आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात येणं आवश्यक आहे. आणि ह्या विचाराने कधी कधी सांगतो मी की प्रत्येक चित्र हे प्रदर्शनाचा हक्क घेऊन जन्माला येतं. आणि प्रत्येक चित्र हे त्या कलाकारापेक्षा अधिक आयुष्य घेऊन जन्माला आलेलं असतं. खरंय. त्यामुळे ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून कलाकारांनी सुद्धा आपल्या कलाकृतींना तो मान दिला पाहिजे, रसिकांनी दिला पाहिजे. आणि हेच आजच्या या दिवसामध्ये फार महत्त्वाचं आहे की आपल्याला कोणाला कडून तरी मिळालेलं आहे आणि ते आपल्याला परत पुढच्या पिढीला द्यायचं आहे. हा प्रवाह जो आहे ना हा सतत चालू राहायला पाहिजे. हेच आजचं महत्त्वाची शिकवण आहे असं मला वाटतं. वा वा, हा कलाकार मला पुढचं क्षितिज दाखवणारा असावा, या विचारातून अक्षरशः तुमचा नम्रपणा दिसून येतो सर. खरं तर विद्या विनयेन सोबत म्हणतात. आपली भारतीय संस्कृती, विचार, मूल्य, संस्कार हे सगळे आपल्या कलेच्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून सतत आम्हाला दिसत राहिलेत. आणि आपली चित्रकलेतली एक वेगळी अशी शैली सुद्धा आपण निर्माण केलेली आहे. आणि आज वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमात गुरुपौर्णिमेच्या या विशेष दिवशी आपण आलात आणि खूप छान असा हा संवाद झाला. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. रसिको, आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.